बऱ्यापैकी तुम्हाला या 1 तासामध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टी इमॅजिन केल्यात, आय डोंट नो की मी त्याबद्दल पूर्ण तुमच्या मनात असलेल्या गोष्टींना न्याय देऊ शकीन का, पण नक्कीच काही प्रमाणात त्यात असलेले समज गैरसमज किंवा आपण ज्याला म्हणतो क्लटर्स, तर ती देखील आपण काढून टाकून जर प्रवाह मोकळा केला आणि पाणी वाहतं जरी झालं तरी त्याबद्दलचे बऱ्याच गोष्टी या सुस्पष्ट कळलेल्या असतील। आत्ताचा जो काळ आहे हा काळ खांदे पलटांचा काळ आहे। सो त्यामुळे प्रत्येक गोष्टी म्हणजे अगदी श्रीमंतींबद्दल पण चर्चा झाली तर आपल्याकडे काही ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत। भारत स्वतंत्र होण्याच्या टप्प्यावेळेला आपण श्रीमंत माणसांबद्दल बोलायचं झालं तर आपण काय म्हणालो, अरे तू काय बिर्ला लागून गेलास का, टाटा लागून गेलास का। त्याच्या नंतरच्या काळात आपण म्हणायला लागलो अंबानी लागायला लागलास का, आणि आता आपण म्हणायला लागलो अदानी म्हणायला लागलास, स्वतःला समजायला लागलास का। सो अशा प्रकारे खांदे पलट होणं देखील गरजेचं आहे। आणि या प्रकारे खांदे पलट होऊ शकतो का, तर नक्की होऊ शकतो। प्रत्येक क्षेत्रामध्ये बऱ्याच गोष्टी बदलत आहेत। हा बदल आपण किती प्रमाणात स्वीकारतो आणि किती अडेल भूमिका घेऊन राहतो यावरतीच बऱ्याच गोष्टी डिपेंडंट असतात, अवलंबून असतात। सो जसा काळ बदलत गेला, पूर्वी टांगे चालायचे, टांग्यांची जागा रिक्षांनी घेतली, रिक्षांची जागा जशी ओला उबर टॅक्सी, पुढे जाऊन ती जागा सुद्धा काही ड्रायव्हरलेस गाड्या आणि काय या सगळ्या ह्याच्यात हा खांदे पलट प्रत्येक क्षेत्रात जसा चालू आहे, चालू राहणार आहे, तसाच पैसे आणि आर्थिक या क्षेत्रात देखील हा खांदे पलट हा सदैव चालू होता, चालू राहील आणि तो राहणारच आहे। आता त्या बाबतीत आपण किती समजून घेतो गोष्टी आणि किती प्रमाणात आपण स्टक राहतो त्यावरती फक्त बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। सो पैसा या गोष्टीबद्दल चर्चा करत असताना पैसा म्हणजे नक्की काय, तर पैसा हे एक विनिमयाचं माध्यम आहे आणि जी काही गोष्टी आपल्याला घ्यायला लागणार असतील तर त्याच्यासाठी पैसे हे लागतात। पण आता पैसा हा वाचवला पण पाहिजे हे तुम्हा मंडळींना सांगायची अजिबात गरज नाही। पैसा जो मिळालेला आहे त्यातला 100 रुपयातले काही रुपये तरी वाचवले पाहिजेत, हे संस्कार पिढ्यानपिढ्या आपल्यावरती झालेलेच आहेत। आता मुद्दा फक्त एवढाच आहे की पैसे वाचवण्यामध्ये आपण सगळे एक्सपर्ट आहोतच, पण पैसे ज्या क्षणी वाचवतो आपण, आत्ताचा काळ हा असा झालेला आहे की पूर्वी महागाई आणि आत्ताची महागाई ह्याचा जर आकडेवारी आपण तुलनेत बघायला गेलो तर महागाई प्रचंड वेगाने वाढत चालली आहे। त्यामुळे जरी आपण पैसे वाचवले तरी त्याची फ्युचर व्हॅल्यू, भविष्यातली किंमत ही बदलत असते। त्यामुळे आजचे श्रीमंत जर फक्त पैसे वाचवून असतील तर त्यांच्याकडच्या विकत घेण्याची जी पैशाची क्षमता आहे ती कमी झालेली असेल। त्यांनी देखील हा होत असलेला खांदेपालट लक्षात घेऊन संपत्ती ठेवण्याची जी ठिकाणं आहेत ती बदलणं किंवा ती लक्षात तरी घेणं हा अत्यंत महत्त्वाचा टप्प्यावरती येऊन आपण उभे आहोत। कारण आपल्यातल्या बऱ्याच जणांना आठवत असेल की आपण अनेक वर्ष साठवलेले पैसे हे कुठे गुंतवत होतो बरं? PPF, पोस्टाच्या ठेवी, बँक FDs, आणि तो त्या काळातला काही चुकीचा निर्णय होता का? अजिबात नाही। त्यावेळेला जर 12 आणि 13% हे PPF आणि पोस्टाच्या ठेवींवरती मिळत असतील तर वाचवलेला आपला रुपया सुद्धा 11-12% वाढत होता। महागाई 3-4% होती। सो त्यामुळे महागाईच्या दराच्या 7-8% जास्त वेगाने आपल्या वाचवलेल्या पैशांची वाढ देखील होत होती। आता मात्र हळूहळू काय व्हायला लागलंय, आता महागाई एका बाजूनी वाढत चालली आहे आणि मिळणारा रेट ऑफ इंटरेस्ट कमी होत चाललाय। काय वाटतं येत्या काळात हा इंटरेस्ट रेट
वाढेल का कमी होत जाईल? जर आपण म्हणत असू एक ही लक्ष्य विकसित भारत, तर जर विकसित कुठलीही अर्थव्यवस्थेचं जर आपण उदाहरण घेतलं, मग तुम्ही जपान बघा, अमेरिका, युरोपमधले देश, या सगळ्यांमध्येच ज्या काही आपल्या ठेवी ठेवल्या गेलेल्या आहेत, या ठेवींचं मूल्य आणि त्यावरती मिळणारा व्याजदर हा तर आता ऋणामध्ये गेलाय, मायनसमध्ये गेलाय. म्हणजे जपानी बँकेला तर उलट एक वर्षभर 1 लाख रुपये ठेवले तर ते म्हणतील -0.5%, म्हणजे पुढच्या वर्षी ते 99,500 झालेत. 500 रुपये आम्ही तुमची सांभाळल्याबद्दल चार्ज केलेत. सो एका बाजूने ज्यावेळेला विकास होत जातो, पैशाची जी संख्या असते अर्थव्यवस्थेतली ती वाढत जाते, पण ती जशी वाढत जाते व्याजाचा दर, फिक्स व्याजाचा दर हा कमी कमी होत जाणं हे घडत आले. आणि जर तुम्ही बघाल, ज्या वेळेला आपण म्हणत होतो पीपीएफचं 12% व्याज, त्या वेळेत असलेली संख्या, त्या वेळेचा पगार, त्या वेळेला घर किती रुपयात चालायचं, सो ती त्यावेळेला खिशात आपल्या असलेल्या पैशाची संख्या देखील फार मर्यादित होती. जशी जशी पगारवाढ होत आली, सगळे काय वित्तीय आयोग लागायला लागले आणि भरपूर सगळ्यांच्या हातात खेळतं धन यायला लागलं, तसं तसं व्याजदर कमी 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 हा होत गेलाय. आणि जसा जसा विकास होत जाणार, हा कमी कमी होत राहण्याचा प्रवास एका बाजूनी चालतच राहणार. मध्ये अधे कधी कधी काही टप्पे येतात ज्यावेळेला महागाई वाढते, आणि ती महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून आपल्याला व्याजदर 0.5% वाढवावा लागतो. त्याप्रमाणे आरबीआय मध्ये मध्ये ते स्टान्स घेते. पण दीर्घ मुदतीच्या काळात जर आपण बघितलं तर हे व्याजदर कमी होण्याचाच ट्रेंड आहे. मग अशा परिस्थितीत मला फिक्स व्याजच पाहिजे असा जर अट्टास ठेवत असू, तर या भूमिकेमध्ये सगळ्यात जास्त रिस्क आहे. म्हणजे जे म्हटलं जातं सगळीकडे, आणि आमचा थोडा असा विनोद केला जातो की अरे तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये शेवटी तुम्ही फार गमजा मारून जाता आणि शेवटी एक वाक्य म्हणता, इन्व्हेस्टमेंट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली. बरोबर की नाही? तर त्यावरती पण मला एक प्रश्न पडतो की तुम्ही एफडी करता, त्याला एफडी करून घेताना तुम्हाला सांगितलं जातं का सब्जेक्ट टू इन्फ्लेशन रिस्क, की तुम्ही 7% एफडी केली आहे, महागाईचा दर 8-9% पण जाऊ शकतो, तुमचं परचेसिंग पॉवर, विकत घेण्याची क्षमता 1-2% घसरू होईल, पण ह्याची जरा खात्री करून घ्या, असं लिहिलेलं असतं का? मग सांगा सज्जन माणसं कोण जे अगोदरच सांगतायत की बाबा रे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रिअल इस्टेट घेताना आपण म्हणतो, काय म्हणता येईल, ऍग्रीमेंट करताना सांगितलेलं जातं का सब्जेक्ट टू लिक्विडिटी रिस्क, की तुम्हाला नक्की ज्याला पैशाची गरज आहे त्यावेळेला तुमचा फ्लॅट किंवा जमीन विकली जाईल याची काही खात्री शाश्वती नाहीये, जी नसतेच, पण म्हटलेलं असतं का? मग परत सांगा सज्जन माणसं कोण आहेत जे आम्ही अगोदर सांगतो. आपल्या देशांमध्ये कसं आहे, जर तुम्ही स्वतःहून सरळ सरळ सगळ्या गोष्टी खऱ्या दाखवत असाल तर यू आर इन प्रॉब्लेम. तुम्ही लपवून व्यवसाय करा, तुम्ही काही गोष्टी गपचूपच ठेवा, काही अडचण नाही. आम्हाला डोळ्याला पट्टी लावून आम्ही सगळ्या गोष्टींना सामोरे जायला तयार आहोत. पण जर सुस्पष्टपणे सगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत आणि जर त्याच्या असलेल्या रिस्कची देखील जाणीव करून दिली जाते, तर आपण एकदम भीती या भावनेकडे जातो. मुळात पैसे, म्हणजे मी दरवेळेला हे स्टेटमेंट करतो की पैसे हा आजच्या काळात, म्हणजे आपण पूर्वीच्या काळी ज्या कथा वाचायचो ना, म्हणजे परिकथा, त्या परिकथेमध्ये राक्षसाला शेवटी किती मारला तरी तो मरत नसतो, त्याचा जीव कुठल्या तरी पिंजऱ्यातल्या पोपटामध्ये असतो. तो पिंजरा शोधून काढा, त्या पोपटाची मान पिरगळा आणि मग तो राक्षस मारायचा. सो तो जसा राक्षसाचा जीव त्या पोपटात असायचा, तसा आजच्या काळातल्या माणसाचा जीव हा त्यांनी साठवलेल्या पैशामध्ये असतो. आणि त्याच्याबद्दल कोण काहीतरी बोलायचं म्हटलं की त्याच्यात दोनच इमोशन्स ऍक्टिव्हेट होतात. एक म्हणजे मोह. कोणीतरी सांगितलं
7-7.5% व्याज आहे, इथे काहीतरी 9-9.5-10% चर्चा. काय 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 म्हणताय बरं? त्या क्षणाला मनात निर्माण झालेली भावना कुठली आहे? मोह. आणि पुढची गोष्ट आपण मोह या भावनेने ऐकणार आहोत. आणि मग शेवटी वाक्य आलं सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, भीती. सो मोस्ट ऑफ आपले आर्थिक जे काही निर्णय घेतले जातात ते मोह आणि भीती या दोन टोकाच्या भावना आहेत. त्या भावना आपल्याला निर्णय घ्यायला प्रवृत्त करत असतात का? ह्याचं जर आपण आत्मचिंतन केलं तर आपल्याला जाणवेल की या दोन भावनांमधनच आपले निर्णय होत आहेत. आणि त्यात आपल्याला इतक्या म्हणजे इतक्या आपल्या स्पिरिच्युअल गोष्टी इतक्या सुंदर आहेत. म्हणजे आपण दरवेळेला म्हणतो आपण लक्ष्मी देवतेची पूजा करणारे लोक, पण आपण लक्ष्मी देवता काय म्हणतो? लक्ष्मी कशी आहे? चंचल आहे ना. का बरं? लक्षात घ्या, पैसे येतात बऱ्याच जणांकडे पण टिकतात फक्त सुज्ञांकडे. जर माणूस अज्ञ असेल तर संपत्ती घरात आली जरी तरी ती वेगवेगळ्या मार्गांनी वाहून जात असते. सो संपत्ती स्थिर व्हायला, व्यवस्थित तुमच्या घरात टिकण्यासाठी लक्ष्मी ही कोणाच्या पायाशी बसते बरं? इकडे आल्या आल्या मला दिसली. विष्णूच्या पायाशी लक्ष्मी बसलेली असते. का बरं? सो आपल्यात देखील विष्णू तत्व जितकं येईल तितक्या प्रमाणात ही लक्ष्मी येणार आहे. आणि श्रीमंत होऊया तर श्रीमंत होण्यासाठी फक्त एवढंच करायचंय की जे जे कोणी विष्णूचे अवतार होऊन गेलेत त्यांच्यामधल्या जे काही काय पर्सनॅलिटी ट्रेट्स होत्या, स्वभाव गुण आहेत, ते जर आपल्यात आपण आणायला लागलो तर हळूहळू लक्ष्मी आपल्याकडे देखील स्थिर होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ना फायनान्शियल प्लॅनरची गरज आहे, ना माझी गरज आहे, ना कोणाची गरज आहे. पण लक्षात हे घेतलं पाहिजे की लक्ष्मी ही चंचल आहे आणि ती स्थिर फक्त सरस्वतीच्या नियंत्रणाने होते. जर आपल्याकडे सरस्वती या गोष्टीवरती जर आपला विश्वास असेल, सरस्वतीला ज्या घरामध्ये जितका सन्मान दिला जातो त्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरत असते. जिकडे शिकून कोणाचं काय होतंय बरं? अशा प्रकारचं शिक्षणाला नावं देणं, दूषणं देणं, तिथे लक्ष्मी येईल पण टिकणं फार कठीण आहे. आणि आपण सगळेजण तर सरस्वतीचे उपासक आहात. सरस्वतीचे उपासकांना आणखीन जास्त सरस्वतीबद्दल सांगण्यापेक्षा मी एवढंच सांगतो की लक्ष्मीवरती तुमच्या सरस्वतीचं जर नियंत्रण असेल, म्हणजे जे काही निर्णय आहेत ते भावनेतनं न येता ज्ञानपूर्ण निर्णय येत असतील पैशाबाबतचे, तर आपली लक्ष्मी टिकणारे, वाढणारे आणि श्रीमंत देखील करणारे. सो अनेकांना इच्छा असते की चला शेअर मार्केटमध्ये थोडेफार पैसे गुंतवूया, किंवा सगळीकडे तर आता 7-7.5% दरात व्याजदर आलेला आहे. महागाई 7-8% आहे. म्हणजे काही वर्षांनंतर सुद्धा मूल्य माझं तेवढंच राहणार आहे. मग त्यापेक्षा जास्त मूल्य मिळवायचं कसं? मग कोणीतरी सांगतं आपल्याला गॅरंटीड 9% मिळतील, कोणीतरी सांगतं गॅरंटीड 10-11% मिळतील. आणि त्या माणसाची ती गॅरंटी असते. ती व्यक्ती काय, कोण त्या व्यक्तीला दिलेल्या गॅरंटीला काही अर्थ असतो का? आपण त्या कोणाचा ना कोणाचा तरी एक शब्द ऐकतो की अरे हा विश्वासाने सांगतोय आणि तो आकडा सांगतोय, आणि त्यावेळेला आपण मोहानी पूर्ण ताबा घेतलेला असेल तर हा माणूस 11% का 10% पैसे आणून देणार, तर आणून कसे देणार आहे बरं? ह्याची सरस्वती जर आपण जाणून घेत नसू आणि फुली करून ठेवा मी सही करते किंवा करतो, अशा प्रकारे जर गुंतवणुका फक्त होणार असतील तर या लक्ष्मीवरती सरस्वतीचा आशीर्वाद आहे का? व ती लक्ष्मी स्थिर राहणं हे तितकंच कठीण आहे. लक्षात घ्या,
आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या कथांमधनं यातनं शिकता येतात. आताच आम्ही तुमच्याकडे श्रीराम ठोसरांचं व्याख्यान झालं होतं, आम्ही त्यांचं रामायण ठेवलं. त्या रामायणामध्ये त्यांनी फार एक छान गोष्ट सांगितली की सीताहरण जे झालं, तर सीताहरण का झालं मुळात, तर एक सोनेरी मृग हा सीतेला मोहून गेला आणि रामाला सीतेनी धाडलं की मला काही करून हा सोनेरी मृग हवाच आहे. पण ऍक्च्युली तो सोनेरी मृग मारीच राक्षस होता. सो अशा प्रकारच्या मारीच राक्षस असलेल्या योजना आपल्या आजूबाजूला बऱ्याच फिरत असतात आणि त्या देखील आपल्या पैशाचं हरण करू शकत असतात. त्यामुळे ज्या क्षणी मोह ताबा घेतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येत नाही की ही पतपेढी आहे, की आपल्याला लक्षात येत नाही ही तर काहीतरी पिरॅमिड स्कीम आहे, आपल्याला लक्षात येत नाही की हा काहीतरी असाच अर्ध्या किमतीत वाहनं द्या आणि आम्ही गाड्या चालवू वगैरे अशा काही काही वेगवेगळ्या व्यवसायाच्या योजना आहेत. कधी कोणी म्हणतंय शेळ्या मेंढ्या पाळा आणि पैसे आम्ही असे वाढवून देऊ. या फक्त आपण मोह या भावनेने प्रेरित होऊन जर अशा प्रकारचे निर्णय घेत जात असू तर आपले देखील पैसे हे हरण होणारच आहे. हे आजच्या काळातले मारीच राक्षसच आहेत. मग हे आजच्या काळातले मारीच राक्षस देखील आपण ओळखले पाहिजेत आणि त्यासाठी सुद्धा आपल्यासोबत एकतर आपण ज्ञान घ्यावं व्यवस्थित त्या क्षेत्रातलं, अन्यथा आपल्यासोबत एक चांगला आर्थिक तज्ज्ञ असणं ही काळाची गरज आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला पैशाचं प्रमाणच कमी होतं, ज्याला पगारच 4 आकडी पण दुर्लभ असायचा, अशा परिस्थितीत फायनान्शियल प्लॅनर वगैरे असणं ही गरज नव्हती. पण आज सगळ्या गोष्टी, आज एक आपण बघितलं तर एक तरुणांचं उत्पन्न हे किमान उत्पन्न आज 1 लाखाच्या खालती उत्पन्न असेल तर जगणं देखील कुठे ना कुठेतरी कॉम्प्रोमाइज्ड जगणं होत चाललंय. अशा कालावधीत आपण आलेलो आहोत आणि साधारण 6 ते 7% महागाईनी सुद्धा खर्च दुप्पट होतात. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, आज तुझं वय किती आहे बरं? 27. नाव काय तुझं? संकेत भावे. तर संकेत, साधारण घरात किती रुपये खर्च येतो घर चालवायला? 10-20 हजार. आपण मानूया चल 10-20चा मधला आकडा 15,000. तर जो हा 15,000मध्ये जे घर चालतंय संकेतचं 27व्या वर्षी, तेच 37व्या वर्षी चालायला 30,000 लागतील. 47व्या वर्षी चालायला 30,000च्या दुप्पट म्हणजे झाले 60,000. 57व्या वर्षी हेच घर चालवायला 1,20,000 आणि बरोबर 67व्या वर्षी हीच गोष्ट झाली असेल 2,40,000. यामध्ये कन्सिडरिंग जर घरात हमामचा साबण वापरला जात असेल तर तो पिअर्स देखील झालेला नाहीये, कुठलंही ब्रँड अपग्रेडेशन पकडलेलं नाहीये, तरी देखील संकेतला ह्याच प्रमाणे जगणं साठी 2,40,000 जाणार आहे. आणि त्यात संकेत लग्न झालंय नाही म्हणजे अजून हा, आणि प्रत्येक अपग्रेडेशन बाकी घडणं भावे कुटुंबामध्ये बाकी आहे. सो त्या गोष्टी जर धरल्या तर आपल्याला धरावं लागेल की संकेतला निवृत्ती पश्चात हेच घर चालवण्याला 4.5 ते 5 लाख रुपये दर महिन्याला लागणार आहेत. आणि मग 4.5 ते 5 लाख रुपये जर लागणार असतील संकेतला, सो त्यासाठी त्याच्याकडे एक किमान 70 कोटी रुपये तरी निवृत्ती फंड असेल तर त्यामधनं या बऱ्यापैकी गोष्टी होऊ शकतील. आज मी म्हणालो एक 10 कोटीच्या वरचा आकडा तरी लोक मला वेड्यात काढतील. पण साधारण लक्षात घ्या, म्हणजे अगदी आपण, मला आता भेटलेल्यापैकी सोमण काका सगळ्यात सिनियर आहेत. सोमण काका ज्याला आकाशवाणीची सुरुवात केली, पहिला पगार किती होता? 287 रुपये. ज्या वेळेला तुम्ही ती सुरुवात केलीत आणि ज्याला रिटायर झालात त्याला तुम्हाला वाटलेलं का इतका पगार तरी माझा होऊ शकेल, इतका रिटायरमेंट फंड तरी मला येईल, असं 270 पगार असताना वाटलेलं का? त्यामुळे आज देखील संकेतला वाटणं ते कठीणच आहे. पण
ज्या वेळेला आपण फायनान्शियल प्लॅनिंग करतो त्यावेळेला हे असे मोठे आकडे न भीता घेणं आणि कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे, कारण का आता ते आपल्याला सरळ सरळ आर्थिक गणित डोकावून सांगतंय की इतक्या मोठ्या प्रमाणात जर महागाई वाढणार असेल, लाईफस्टाईल एक्सपेन्सेस वाढणार असेल, ज्या वेळेला सोमण काकांनी सुरुवात केली असेल त्यांच्या नोकरीची त्यावेळेला मोबाईल फोन होता का किंवा असं वाटलेलं का येईल का? पण आज आपण इंटरनेट शिवाय जगू शकत नाही. सो संकेतला माहिती नाही अजून 20 वर्षाच्या काळात अजून काय काय गोष्टी घडणार आहेत आणि त्या गोष्टी किती प्रमाणात पैसे खर्च करायला लावणार आहेत, या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन जर नाही केलं तर होतं काय, बरेच जण पैसे साठवतात, पैसे छानपैकी वाढवतात, पण त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग नीट केलेलं नसेल, निवृत्तीसाठी पैसे हे माझे बाजूचे आहेत, ह्याला मी हात लावणार नाही असं नसेल ठरवलं की होतं काय, आता संकेतनी लग्न ठरवलं, चला 15-20 लाखाचा खर्च काढला, सगळे पैसे काढले, परत संकेत जिथे होता तिथे आला, परत 2-4 वर्षानंतर बाळ झालं, परत खर्च सगळा जे काय जमले 2-4 वर्षात ते परत गेले, मग नंतर वाटतं संकेत आता गाडी मोठी घेतली पाहिजे की पुन्हा ते. सो आजच्या तरुणाईची मूळ समस्या हीच होणार आहे की संकेत पूर्ण 57-58 पर्यंत छान लाईफस्टाईल अपग्रेड करत करत पदोन्नती घेत छान छान जगेल, काही अडचण नाही येणार, पण त्यावेळेला खर्चच इतके चाललेले असतील की संकेत ज्याला 58-60 होईल आणि जर त्यांनी रिटायरमेंटसाठीची तजवीज केलेली नसेल तर ऍक्च्युअली संकेत कधी रिटायर्डच नाही होऊ शकणार. कारण का ते एका बाजूने आपण खर्च लायबिलिटीज वाढवल्यात ना, आणि आपण मग त्याच्यानंतर पियर्स नंतर हमाम नाही वापरू शकत. सो म्हटल्यावरती आणि परत आता आपण आपले कुटुंब देखील कशी, अगोदर पूर्वी कसं चालायचं की आता मुलगा कमावता झाला, त्याचं लग्न झालं, आता मी रिटायर्ड झालो तरी चालेल, मी मुलगा कमावतो त्याच्यावरती मी जगीन. आज आपल्याकडे 60 झालेले किती मंडळी या थॉटला ऍक्सेप्ट करतील आणि त्याप्रमाणे नाही 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 आम्ही सगळे सरळ कुठेही जायचं असेल तर मुलाकडनं पैसे घेऊ आणि जाऊ. घरात सामान आणायला अरे जरा दे रे 2000 रुपये सामान आणायचं, इतकं देखील बोलायला जर आपण लाजत असू, अशा काळात असू, तर आपली परिस्थिती साधारण भारतीय समाज रचनेचीच अशी झाली आहे की ना आपण पूर्णपणे पारंपरिक राहिलोय ना आपण पूर्णपणे वेस्टर्न झालोय. सो या अदल्या मधल्या अवस्थेमधले इतक्या या समस्या आहेत की ना धड आपण मुलांवरती डिपेंडंट आयुष्य जगायला पण तयार होत, ना आपली लाईफस्टाईल कॉम्प्रोमाइज करायला तयार होत. मग निवृत्ती ही गोष्टच तुमच्या पिढीबरोबर कालबाह्य होईल की काय भारतात, अशा टप्प्यावरती आज आपण उभे आहोत. सो त्यामुळे जी तरुण मंडळी आहेत त्यांनी आज 1000-2000 रुपये का होईना दर महिन्याची रक्कम ही निवृत्ती म्हणून बाजूला ठेवणं, आज ज्यांना 50-70 हजार रुपये पगार आहे त्यांना 1 आणि 2 हजार रुपये काही मार मोठी गोष्ट नाही आहे, पण त्या 1 आणि 2 हजाराला देखील संकेतनी जर फक्त निवृत्तीचा फंड म्हणून बाजूला काढला तर ज्या वेळेला संकेत 57 वर्षाचा होईल आणि त्याला एक 14% जरी SIPचा रिटर्न मिळाला तरी त्याच्या 1000ची किंमत देखील 1,10,00,000 झालेली असेल. सो एक 2,40,00,000 त्या 2,000 सुद्धा तयार झालेले असतील. मी असं नाही क्लेम करणार की 2,40,00,000 फार मोठी रक्कम तयार झाली असेल संकेतसाठी, पण ऍटलिस्ट काहीच नसण्यापेक्षा आजच्या काळातले 30-40 लाख घेऊन जसा माणूस रिटायर्ड होतो तशा परिष्कारची परिस्थिती तरी त्यावेळेला 2,20,00,000 रुपये देऊ शकेल. पण हे कधी होईल, ज्या वेळेला त्या 2,000ला का होईना पुढचे 30 वर्ष ना डिस्टर्ब करता ते गोष्टी चालतील. आणि जनरली या होत नाहीत. आपण काय ठरवत आलेलो आहे की हे माझी मागे टाकायचे पैसे, आणि जर माझे दर महिन्याला 50,000 रुपये येत असतील तर 20,000 रुपये आपण सहज मागे टाकणारी मंडळी आहोत. सो ते 20,000 फक्त आपण सेव्ह करतो
आणि त्याला आपल्या आयुष्याच्या गरजांप्रमाणे नाव नाही देत की हे माझे 4,000 माझ्या मुलासाठी आहेत, हे 5,000 लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी आहेत, म्हणजे गाडी बदलायची असेल, घरात रिनोव्हेशन करायचं असेल त्यासाठी जमवायचा हा फंड आहे, एक फंड मला फिरण्यासाठीचा आहे, आणि एक फंड माझ्यासाठी निवृत्तीचा आहे, असे किमान. आणि एक सगळ्यात महत्वाचा फंड म्हणजे माझ्या इमर्जन्सीसाठीचा फंड आहे. कारण का तर सामान्य मध्यम वर्ग हा एक आजार पण लांब असतो गरिबीपासून. जे काही जमवलेले पैसे 25, 30, 40 लाख कुटुंबामध्ये एक कुठलं तरी मोठा आजार पण येतं आणि हॉस्पिटल्स या क्षणाला अत्यंत निर्दयी आहेत. सो त्यामुळे ते फक्त पाहतात तुमच्या भेटायला येणारी मंडळी काय आर्थिक स्थितीतली आहेत आणि ह्यांना कितीला कापायचं याप्रमाणे ती गणित ठरवून मांडणी होते. त्यामुळे माझं प्रत्येक आर्थिक नियोजन कार्यक्रमात मी सांगत असतो, थोडीशी अनप्लेझंट चर्चा ठरेल, पण ही थोडीशी अनप्लेझंट चर्चा प्रत्येक घरामध्ये झाली पाहिजे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मुलाला सांगायला हवं की बाबा रे, मी जर आजारी पडलो आणि मी जर ICU मध्ये असेल तर माझ्यावरती किती रुपये खर्च कर. हा जर निर्णय आपण घेतलेला नसेल, बघा आपण शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन आलेली मंडळी होत, युद्धाची तयारी ही शांततेच्या काळात करणारी मंडळी होत आपण. त्या क्षणी माझे बाबा जर ICU मध्ये असतील तर मी त्यावेळेला पूर्ण इमोशनली पूर्ण असाच विचार करणार आहे की असतील नसतील ते सगळे पैसे वापरीन पण मी माझ्या वडिलांना वाचवीन. ही भावना त्या तरुण मुलाच्या मनात येणं अगदी सहज शक्य आहे. तो नाही म्हणू शकत आहे त्या क्षणाला की नाही बाबा आपलं बजेट एवढंच होतं, थांबवा तुम्ही आता ऑक्सिजन. प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये ते. पण जर ही चर्चा तंदुरुस्त असतानाच व्यवस्थित आपण जर करून खेळीमेळीच्या वातावरणात करून ठेवली असेल की माझं यासाठीचं हार्ट सर्जरी आली काही आली, अशा वेळेला ज्याला मी बोलू शकत नाहीये, मी त्यात काही डिसिजन देऊ शकणार नाहीये, त्यावेळेला माझ्या पश्चात कोणी जे निर्णय घेणारे असणार आहे तिथे त्यांनी कुठले पैसे वापरावे आणि किती पैसे वापरावे बरं. तर मी तर या क्षेत्रातली तिसरी पिढी आहे, पण माझ्या वडिलांनी हीच गोष्ट 5 वर्षापूर्वी माझ्या बरोबर केली आणि त्यावेळेला मी आय वॉज सरप्राईज. मला पण असंच मुद्रा होती, अरे हे काय चाललंय. पण ते म्हणाले की लक्षात घे बघ, आता आपण एक वेगळी लाईफस्टाईल जगण्यासाठी म्हणून जर अलिबागमध्ये आलोय तर इतकंच लक्षात ठेव, मला जे काही उपचार द्यायचे ते या अलिबाग नगरीत देता येतील तेवढेच द्यायचे. तुझ्या ओळखी घेऊन तू कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलला जाशील, इकडे तिकडे जाशील, तर माझं बऱ्यापैकी सगळं जगून झालेलं आहे. मला काही मोठ्या मोठ्या हार्ट सर्जऱ्या माझ्यावरती करून घ्यायच्या नाही आहेत आणि मी चालता बोलता व्यवस्थित होऊ शकतो इतके अलिबाग मधले डॉक्टर ट्रीटमेंट देऊ शकतात. त्या पलीकडची ट्रीटमेंट देऊन मला वाचवायलाच जाऊ नकोस. थोडंसं कठीण आहे, पण प्रॅक्टिकली जर विचार केला तर ही गोष्ट फार गरजेची आहे. अदरवाईज होतं असं की जाणारे वडील निघून जातात, पण कर्जाच्या म्हणजे जेवढे पैसे आलेले आहेत ते तर कुटुंबांनी जमवलेले ते सुद्धा खर्च होतात आणि आणखीन मोठा पडलेला जो खड्डा आहे तो देखील भरण्यामध्ये अनेक वर्ष कर्जाच्या बोजाखाली जातात. त्यामुळे जो काही माणूस प्रगती करत असतो आर्थिक ती देखील जाते. सो त्यामुळे कुठल्याही प्रकारे जाऊ दे. सतत आपल्याला खरेदीचं प्रलोभन राहणारच आहे. सो ह्या चर्चा देखील घडून ठेवणं हे आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातनं फार गरजेचं आहे. काय जशी किल्ल्याची तटबंदी केली जायची, भक्कम किल्ला असायचा, तसा आपल्या कुटुंबाचा देखील आर्थिक किल्ला हा भक्कम करायचा असेल तर ह्या गोष्टी जरी अनप्लेझंट वाटल्या तरी त्या सगळ्यासाठी पैसे लागू शकतात बाबा. ह्याच्यासाठी तजवीज मी माझ्या आर्थिक
तजवीजीप्रमाणे, माझ्या आर्थिक कुवतीप्रमाणे किती करून ठेवणार, हे जर प्रत्येकाने बास्केट ठरवून ठेवलं तर अडचणीच्या वेळेला आपण निर्णय फास्ट घेऊ शकू. सो या आतापर्यंत आपण पीपीएफ, पोस्ट, एफडीज या सगळ्या स्कीम्स आणि याबद्दल बऱ्यापैकी चर्चा केली आहे. आता भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती दिली जाते ती म्हणजे म्युच्युअल फंड सही है, म्युच्युअल फंड सही है. मग एका बाजूनी म्हटलं जातं म्युच्युअल फंड सही आहे आणि एका बाजूनी सांगतात सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. ही नक्की काय गंमत आहे बाबा, की काय नक्की प्रकार आहे, तर त्यावरती तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. कारण का आता सगळेजण सांगत असतात म्युच्युअल फंड सही है, पण म्युच्युअल फंड क्या है ही गोष्ट बऱ्याच पैकी पोहोचलेली नसते. सो म्युच्युअल फंड म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. सो म्युच्युअल फंडामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की ही कुठल्याही स्वरूपातली लक्ष्मी म्हणजे ॲसेट, लक्ष्मीची वेगवेगळी रूपं जर आपण बघितली, धन साठवण्याचं ठिकाण म्हणजे लक्ष्मी असं जर आपण मानलं तर लक्षात घ्या कुठली गोष्ट आपल्याला ऍक्टिव्हली काम न करता पैसे मिळवून देणारी गोष्ट म्हणजे लक्ष्मी स्वरूप. जर तुम्ही सोन्यात पैसे ठेवलेत ते जर वाढले, या तुम्ही काही केलं का, नाही, पैसे वाढले. तुम्ही एफडीज केल्यात त्याच्यात सुद्धा जे व्याज मिळवण्यासाठी तुम्ही काही काम केलं का, नाही. तुम्ही काही शेअर्स घेतलेत, त्या कंपन्यांनी फार छान काम केलं आणि तुमचे पैसे वाढले, तुम्ही काही केलेलं का, तुम्ही फक्त या गोष्टी विकत घेणं किंवा ह्यात पैसे ठेवण्याचा निर्णय घेण्या व्यतिरिक्त ज्यात आपण काही करत नाही ते आर्थिक भाषेमध्ये ॲसेट आहे. आता ॲसेट, लायबिलिटीज आणि अशा किचकट शब्द घेतले की बऱ्याच जणांना कळत नाही, पण लक्ष्मी रूप म्हटलं की प्रत्येकाला आता ही गोष्ट क्लिअर झाली असेल. इथून पुढे आपण ज्या वेळेला म्हणतो की म्युच्युअल फंड, सो म्युच्युअल फंड ही सेबीच्या कायद्याअंतर्गत कंपनी म्हणून रजिस्टर्ड होते, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. सो मग मी जे काही म्हणालो लक्ष्मी स्वरूप, सोनं, रिअल इस्टेट, एफडी सदृश्य म्हणजे बॉन्ड्स किंवा शेअर मार्केट, या ज्या वेगवेगळ्या ॲसेटचे प्रकार आहेत, आता हे ॲसेटचे प्रकार आपणच मॅनेज करणं आणि ते आपण मॅनेज करण्याऐवजी तज्ञ ज्या व्यक्तीवरती आणि ज्या व्यवस्थेवरती त्या क्षेत्रातली सरस्वती प्रसन्न आहे त्या व्यक्तीने ती मॅनेज करून आपल्याला पैसे कमवून आणून देण्याची व्यवस्था म्हणजे हीच प्रोफेशनल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजेच म्युच्युअल फंड. आपण एखादा फ्लॅट घ्यायचा की गाळा घ्यायचा आणि कुठे बरं घ्यायचा हे आपण ठरवतो, मग त्याला भाड्याने देतो. मग जर भाडेकरू नाही मिळाला तर दुसरा भाडेकरू शोधायची खटपट करतो. तो म्हणाला मी नाही बाहेर पडणार तर कोर्ट कचेऱ्या लढतो. हे सगळे व्याप जे आपण करतो त्याच ऐवजी ज्या वेळेला रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट करतात म्हणजे रिट्स करतात, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, ज्या वेळेला पैशाचं प्रमाणच अर्थव्यवस्थेत छोटं असतं त्यावेळेला एखादाच गाळा घ्यायचा, एखादाच फ्लॅट घ्यायचा आहे, मग आपणच घेऊ, आपणच भाड्याने देऊ. ते सगळे व्याप घेण्यासाठी आपल्याकडे रिटायर झाल्यानंतर वेळ पण असेल तर त्याहून उत्तम, म्हणून आपण हे व्याप आपल्यावरती घेतो. पण ज्या वेळेला या मोठ्या मोठ्या विकसित राष्ट्रांमध्ये हे पैशाचं प्रमाण वाढतं त्यावेळेला प्रश्न असा पडतो की 20 फ्लॅट घ्यायचे. मग आता हे 20 फ्लॅट कुठे बरं घेऊ जिकडे रेंटल यील्ड पण चांगलं मिळेल आणि ॲप्रिसिएशन पण चांगलं होईल. मग मी हे ठरवण्यापेक्षा मी काय म्हणतो, ज्यांचं 9 to 6 कामच रिअल इस्टेटचा अभ्यास करणं आहे, ज्यांच्याकडे देशातले सगळ्यात तज्ञ लॉयर्सची फळी आहे, ही मंडळी ठरवतील कुठे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, किती भाडं चार्ज करायचं, काय करायचं, कधी व्हॅल्युएशन वाढली की तो फ्लॅट विकायचा, हे सगळं ठरवण्याचा अधिकार त्यांचा. हे झाला रिअल इस्टेट मधला म्युच्युअल फंडाचा व्यवहार. लक्षात घ्या, आपल्याला काय वाटत असतं म्युच्युअल फंड म्हणजे शेअर मार्केट,
आणि शेअर मार्केट, म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर मार्केट. तर लक्षात घ्या, कुठल्याही स्वरूपातली लक्ष्मी मॅनेज करण्याचं साधन म्हणजे म्युच्युअल फंड. मग म्युच्युअल फंडाचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. मग काही जण म्हणता येईल की मी एफडी कुठे करायची हे मी ठरवण्यापेक्षा हेच काम म्युच्युअल फंडांना करू द्या, त्याला आम्ही म्हणतो डेट फंड. डेट म्हणजे कर्ज रोखे. हे जे कर्ज रोखे आहेत म्हणजे फिक्स व्याज देणार आहेत, 8 वर्षानंतर 9% का 8 वर्षानंतर 8%. जे काही कर्ज रोखे आहेत ते कुठल्या कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणुका करायची, कुठल्या टाळायचे, कधी कुठले कर्ज रोखे विकायचे, हे मी माझं मॅनेज करण्यापेक्षा म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर आणि रिसर्च अनालिस्टची टीम हे मिळून जर ते करत असतील सामायिकरित्या सगळ्यांचे, तरी तर त्याच्यामधला म्युच्युअल हा शब्द तिथे येतो ना, की सामायिकरित्या सगळ्यांचे. मी 1 लाखाची एफडी करणार, त्याच्यापेक्षा आपल्यासारखे सगळे जे 1 लाखाची एफडी करणारे पूर्ण भारतभरातले लोक आहेत, या सगळ्यांनी जर ते पैसे त्यात गुंतवले, कोणी 10,000, कोणी 50,000, तर कोणी 50 लाख, असे सगळ्यांचे मिळून त्या स्कीमकडे ऑलमोस्ट 500 कोटी 800 कोटी इतके पैसे येत असतील, तर ते ठरवतात की मग. आणि त्यात देखील बऱ्याच कॅटेगरीज असतात. म्हणजे अगदी आपण ज्या पैशाला मला सेफ्टी म्हणूनच ठेवायचं आहे, तर त्यासाठी गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचा ऑप्शन असतो. सो गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे काय, तर समृद्धी महामार्ग बांधायचा आहे का आणखीन कोस्टल रोड बांधायचा आहे, या सगळ्यासाठी पैसे हवेत ना. म्हणजे कर्ज घेण्यासाठी म्हणून सरकारने इश्यू केलेले बॉन्ड. मग त्यात मी ते बघायचे उत्तर प्रदेश सरकारचे घेऊ, छत्तीसगडचे घेऊ का महाराष्ट्राचे घेऊ, कशाला आपला लोड घ्यायचा. त्यात 0.5% त्यात एक्सपेन्स रेशो पण नसतो. म्हणजे आपल्या 1 लाख रुपयाच्या ठेवी मधले 500 रुपये खर्च करून पण आपल्याला ही पूर्ण भारतातली सगळ्यात तज्ञ बॉन्ड मार्केट मधली टीम ती निर्णय घेणार असेल ऑन बिहाफ ऑफ यू, कधी पैसे लागणार आहेत, काय करणार आहेत याबाबतचा सगळा आर्थिक सल्ला देण्यासाठी तुमच्याकडे आर्थिक नियोजनकार देखील त्याच्यामध्येच बसलाय. आणि आर्थिक नियोजनकार आणि फंड मॅनेजर, रिसर्च अनालिस्ट टीम आणि फंड हाऊस हे कसं काम करतायत यावरती नियंत्रण ठेवणारी आणि पारदर्शकता आणणारी भारताची नियंत्रक संस्था म्हणजे सेबी सुद्धा कार्यरत आहे. या सगळ्या व्यवस्था जर आपल्याला 0.5% मिळत असतील, तर आपण आपल्या मेंदूला एवढा ताण का द्यावा. बिकॉज आपल्या 1 लाखातले 500 रुपयेच खर्च होत आहेत, पण लक्षात घ्या तुमच्यासारख्या कोट्यवधी लोकांचे 500-500 रुपये जातात. 1 कोटी लोकांचे जरी 500 रुपये गेले तरी त्यांच्याकडे एक्सपेन्स रेशो 500 कोटीचा येतोय. सो 500 कोटीचा जर माझ्याकडे एक्सपेन्स रेशो असेल, तर त्याच्यातनं मी सगळ्यात उत्तम दर महिन्याला 15 लाखाचं पॅकेज घेणारा पण फंड मॅनेजरला अपॉइंट करू शकतोय. सो ही जी समूहाची ताकद वापरता येते, दॅट्स द पॉवर ऑफ म्युच्युअल फंड. आणि म्युच्युअल फंडाचे असे हे मी तुम्हाला सांगितले सरकारी कर्ज रोखे, तसेच प्रायव्हेट सेक्टर मधले कर्ज रोखे तुम्हाला 1-1.5% जास्त देतील, पण थोडीशी रिस्क आणखीन वाढली. आणखीन तुम्ही म्हणाल क्रेडिट रिस्क फंड, अजून 0.5% वाढला, पण रिस्क अजून वाढली. साधं सोपं आर्थिक गणित इतकंच आहे, जितकी तुम्ही रिस्क कमी घेणार तुमचे पैसे वाढायची शक्यता कमी, जितकी तुम्ही रिस्क वाढवत जाणार तुमचे पैसे वाढण्याची शक्यता जास्त. मग आता सामान्य मध्यमवर्गीय माणूस ज्याचा जीव त्याच्या साठवलेल्या पैशात आहे, तो म्हणतो मला माझ्या पैशावर रिस्क घ्यायचीच नाहीये. मग लक्षात घ्या, मग तुम्हाला 6% गव्हर्नमेंट सिक्युरिटी, अख्खं जग इकडचं तिकडे हो, तुम्हाला 6% मिळतील, ते मिळतील, पण महागाईचा दर 7%, 8%, 9% करत जातील सुद्धा. त्यामुळे आर्थिक नियोजनाचा 60% आर्थिक नियोजन हे फक्त एका मुद्द्यावरती येऊन अडकतं किंवा एका मुद्द्यावर येऊन बिघडतं, ते म्हणजे मला तत्काळ किंवा कधीही लागू शकतील असे पैसे कुठले आणि मला किमान 4-5 वर्ष पैसे लागणार नाहीयेत
10-12 वर्ष लागणार नाहीयेत, असे पैसे कुठले? हे असे आपल्या वाचवलेल्या जे 100 रुपये आहेत त्या 100 रुपयाचं डिवायडेशन करण्याची जो एक्सरसाइज आहे तो न करण्यामध्ये 60 ते 70% आर्थिक नियोजनाचे प्रॉब्लेम अडकलेले आहेत. हा इतका मुद्दा जरी तुम्ही लक्षात घेतलात तरी माझं आज इकडे येणं हे सार्थकी लागलं. आयोजकांनी या सगळ्या गोष्टी मानल्या हे सुद्धा बरंच आहे. अदरवाईज आपण काय ठेवतो, ही माझी गुंतवणूक, लागली तर कधी पण लागेल, नाही लागली तर नाहीच लागणार. सो मग कळतच नाही ना कुठल्या पैशावर रिस्क किती घ्यायची. जे पैसे मला कधी लागू शकतात, माझे वडील आजारी पडले तर वापरायसाठीचे पैसे आहेत, चुकून माझी नोकरी गेली, मला पुढची नोकरी मिळेपर्यंत 1-2-3 महिने जाणार आहेत, त्यासाठीचे ठेवलेले पैसे आहेत. हे सगळ्या पैशाला जर मी इमर्जन्सी फंड म्हणून म्हणत असेल तर त्या पैशाला मला शेअर बाजारात गुंतवून कसं चालेल? लक्षात येतंय का? किती म्हटलं की त्याला खूप छान रिटर्न मिळेल, 22% रिटर्न मिळेल, 28% मिळेल, तरी सुद्धा नको मला. त्यावर मला 60% मिळाले तरी बास आहे. पण मला हवे तेव्हा पैसे काढता आले पाहिजेत. मला लॉक इन काही नको. आणि एफडी करून ज्या वेळेला आपण पैसे ठेवतो त्यावेळेला कसे इमर्जन्सीसाठी म्हणून एफडी करतो आणि 90% एफडीच्या नशिबात प्रीमॅच्युअर तुटणं असतं आणि ते प्रीमॅच्युअर तुटले की 1% पेनल्टी म्हणून पण जातो. एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा असा असतो की ह्या ज्या सगळ्या डेट स्कीम्स आहेत डेट फंडांमधल्या, त्यात लॉक इन पिरियड अगदी 7 दिवस, 1 दिवस ते 1 महिना इतका कमी पिरियडचा असतो. सो यू कॅन ट्रीट इट ॲज अ इमर्जन्सी फंड. मला कधीही लागले पैसे तर 6-6.5% मिळतील, पण 1ही रुपया पेनल्टी म्हणून न कापता माझ्या बँक अकाउंटमध्ये पुढच्या दिवशी क्रेडिट होऊ शकतो. ह्याची मी एकदा तटबंदी माझ्या किल्ल्याची करून ठेवली की मग मी शाश्वती घेतली आहे ना की मला इमर्जन्सीला लागणारे पैसे कुठले आहेत आणि मी ते कुठे ठेवलेत. हे एकदा ठरवलेलं असेल की आता उरलेले पैसे जे आहेत ते म्हणजे दीर्घ मुदतीचे आहेत. मग संकेत म्हणेल की अजून माझं लग्न आता मे बी 1-2 वर्षात होऊ शकतं, पण मला बाळ व्हायला नक्की 3-4 वर्ष आहेत. तर पुढच्या पिढीसाठीचे ठेवायचे पैसे संकेतच्या उत्पन्नामधनं थोडे का होईना तो 4-5 वर्षाच्या दृष्टिकोनातनं साठवू शकतो. तो म्हणू शकतो की मी आता वापरत असेल तर वडिलांची गाडी वापरतोय, पण 4-5-6 वर्षानंतर माझी गाडी घेण्यासाठी डाऊन पेमेंट जमवायचं आहे किंवा नंतर आम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे, त्याच्यासाठी डाऊन पेमेंट करण्यासाठी पैसे 20% तरी फ्लॅटच्या जमवायचे, त्याचे पैसे वेगळे जमवता येतील. असं प्रत्येकासाठी 2-2, 3-3, 4-4 हजार बाजूला ठेवले आणि रिटायरमेंटसाठी 2,000 बाजूला ठेवले तर अशा प्रकारे 12-15 हजार रुपये तरी दर महिन्याला वाचवत असेल संकेत. तो आणि त्याप्रमाणे त्याला नाव देऊन ती बास्केट्स ठेवलेली असतील तर फायनान्शियल एन्झायटी, आर्थिक चिंता हा प्रकार राहणार नाही. अदरवाईज लक्षात घ्या, आपल्यातल्या बऱ्याच जणांना आपली प्रोडक्टिव्हिटी, रोजच्या कामामधल्या प्रोडक्टिव्ह काम लक्ष न लागण्याचं मूळ कारण असतं ते म्हणजे आपली संपत्तीच आपण मोजत असतो. माझ्याकडे तो तिकडे फ्लॅट आहे, त्याची किंमत 60 लाख आहे, ओके. इकडे NPS मध्ये माझे एवढे पैसे आहेत, PF मध्ये इतके पैसे आहेत, पोस्टात इतक्या ठेवी आहेत, अच्छा ओके ओके, आहेत का पुरेसे पैसे, आहेत का पैसे. हा जर बॅक ऑफ द माइंड सतत विचार आपण करत असू तर लक्षात घ्या आपले किती मेंटल रिसोर्सेस आपण वाया घालवतोय, जे आपण किती प्रोडक्टिव्हली वापरून उत्तम आयुष्य जगू शकलो असतो. की जसं संकेत त्याच्या या सगळ्या गोष्टींना नावं देईल त्याला हे कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाहीये. आता आम्ही फायनान्शियल GPS सारख्या सिस्टीम्स तयार केल्यात. म्हणजे जसं तुम्ही गाडी घेऊन बाहेर पडलात आणि जर तुम्हाला दिसतंय अलिबाग पर्यंतचा रस्ता 1 तास 20 मिनिटं, ट्रॅफिक लागला तर 1 तास 35 मिनिटं होईल. सो तसंच फायनान्शियल कॅल्क्युलेटर, मला मुलीच्या लग्नासाठी 22 लाख जमवायचे, आता माझी मुलगी 5 वर्षाची आहे, 22 लाख जमवण्यासाठी आज 22 लाखाचं लग्न करायचंय ते त्यावेळेला किती रुपयाचं झालं असेल हे कॅल्क्युलेट करणं
आणि आज मी जर त्याच्यासाठी 5,000 रुपये दर महिना करत असेल तर मी किती वेळात पोहोचू शकतोय, आणि पोहोचू शकतोय तर मी अजून 2-3 हजार वाढवावे का मी पोहोचतोय बरोबर त्या वेळेत तिथपर्यंत, हे कॅल्क्युलेट करणारे फायनान्शियल जीपीएस. इतकं जग आता आर्थिक नियोजन क्षेत्रात अत्याधुनिक अवस्थेकडे जात चाललेलं आहे. आणि आपण अजून पण म्हणत असू की मला इन्शुरन्स मिळतोय, आणि म्हणजे माझं इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स एका दगडात 2 पक्षी, तर सगळीच गडबड आहे आपली अजून. सो त्यामुळे लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टींकडे वेगळं पाहणं. आज आर्थिक गणित मोठं झालंय, त्यामुळे फायनान्शियल मॅनेजमेंट आणि या सगळ्या गोष्टी एक नवीन फील्ड निर्माण झाले, आणि त्याच्या सगळ्याच्या सेवा घेणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अदरवाईज होतं असं की आपल्याला एक्साइटमेंट देण्यासाठी म्हणून आर्थिक निर्णय घेतो. बरेच जण मला भेटतात जो आम्हाला शेअर बाजारात गुंतवणुका करायच्या. मग जसं सुमन काका पण सुरुवातीला म्हणाले की मुलं अशी खेळतात, पण मी बऱ्याच मुलांबरोबर अशा हे केलेत, ते काही पॉकेट मनीची सोय करत नाही आहेत ना, ते त्यांच्या फीची सोय करतायत. त्यांच्या मनात इच्छा काय असते, आयफोन घ्यायचा आहे मला. त्यांना इच्छा असते लवकरात लवकर मला माझी काहीतरी मर्सिडीज सारखी गाडी बिडी घ्यायची आहे, मला झटपट श्रीमंत व्हायचंय. असं एक स्टेप बाय स्टेप बीप वगैरे काय जायचं नाही आहे. आणि त्या ह्याच्यात जे ट्रेडिंग करायला जातात, माझ्याकडे अशा अनेक केसेस आलेल्या आहेत या सगळ्या प्रवासात येताना, की इंजिनियर होणारी मुलं, घरातला सगळ्यात सुशिक्षित होणारा मुलगा पहिला इंजिनियर होतोय हा, म्हणून जमिनीचे पैसे आलेला सुद्धा अकाउंट असतो, त्याचं डेबिट कार्ड त्याच्याकडे असतं आणि त्याच्यावरतीच UPI सिस्टीम असते. हा त्याच्यावरनं शेअर ट्रेडिंग करतोय, हे करतोय. अनेकांनी आपल्या असे आलेले प्रॉपर्टीचे 35-35, 40-40 लाख ट्रेडिंग मध्ये घालवलेले आहेत. आणि आज आपल्याला बरेच जण वाटतं की अरे वा, हे ट्रेडिंग करतायत का, वा वा, काहीतरी छान बौद्धिक काम करतायत, असे ग्राफ, पॅटर्न, चार्ट वगैरे बघून. काही नाही, हे सगळे सुशिक्षित गॅम्बलर्सच आहेत. फक्त आपल्याला शेअर बाजाराबद्दल माहित नाही आणि ते एक फिअर ऑफ मिसिंग आउट तुम्हाला देतात. तुम्ही काही शेअर ट्रेडिंग करत नाही का, आम्ही बघ कसे आज 2,000 कमवले, आम्ही कसे 3,000 कमवले. की समोरचा माणूस म्हणतो अच्छा काय, मी असा आहे काय, कुठे डीमॅट अकाउंट करतात, ते 0 दाखवा, चल 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 लिंक पाठव मला, मी पण सुरू करतो. की ते लक्षात घ्या, शेअर बाजार काही पबजीचा खेळ नाहीये. जर तुम्ही त्याला खेळ मानून तुम्ही लक्ष्मीला वागवताय, जर तुम्ही लक्ष्मीला पबजीच्या खेळासारखी वागवाल तर ती तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला मर्सिडीजची गाडी आणि आयफोन घ्यायला मदत देईल का? प्रॅक्टिकली विचार करा. शेअर ट्रेडिंग ही ऍक्टिव्हिटी विन विन गेम नाही, इट इज अ विन लूज गेम. मला गाडी चालवता येत नाहीये आणि मी पाटणकरांच्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गेलो आणि त्यांची फी भरली, मला माझं ड्रायव्हिंगचं कौशल्य मिळालं, त्यांना त्यांची फी मिळाली, बोथ आर इन विन विन सिच्युएशन. मी पुढे गाडी घेतली, ती गाडी मारुतीची होती, ती बंद पडली, काही सर्व्हिसिंगचं काम आलं, मी साहेबांकडे गेलो, त्यांनी ते सॉल्व्ह केलं, त्याची काय फी होती ती मी दिली. विन विन सिच्युएशन आहे. माझी गाडी सुरू झाली, मी पुढे गेलो, जे काय त्यांनी त्याबाबत काम केलं त्याबाबत ह्यांच्या देखील अकाउंटमध्ये पैसे आले. इट इज अ विन विन सिच्युएशन. सो बिझनेस वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या पण चालत राहतो. ज्यावेळेला शेअर ट्रेडिंग होतं त्यावेळेला असा कुठला विन विन गेम होतो बरं? ज्या वेळेला एखादा माणूस सांगतो की मला आज शेअर ट्रेडिंग करून 2,000चा फायदा झाला, मग हे 2,000 रुपये आले कुठून ना? कोणीतरी तिथे डोक्याला हात लावून बसलाय ना, माझे आज 2,000 गेले. लक्षात येतंय? सो हा कुस्तीचा डाव आहे. इथे एक जिंकणारे आणि एक हरणारे, आणि या स्क्रीनच्या पलीकडे आपल्या बरोबर ही कुस्ती लढतंय कोण
हेच आपल्याला माहित नसतं. प्रॅक्टिकली जर कुस्तीचा डाव होणार असेल आणि प्रतीक माझ्या बरोबर करणार, तर प्रतीक कसा एकदम धट्टा कट्टा आहे, तो लोळवेल, मला माहितीये, मी म्हणेन प्रतीकला नको बाबा मी शरण आलो तुला नको. पण स्क्रीन पल्ल्याड आपल्या बरोबर ट्रेडिंगचा डाव मांडतय कोण? बार्कलेस, JP मॉर्गन, मॉर्गन स्टॅनले, बँक ऑफ अमेरिका. ही जी काही मी वित्तीय संस्थांची नावं तुमच्या समोर घेतोय, ही वित्तीय संस्था कोण आहेत बरं? जर भारताची रेप्युटेड आणि मोठी बँक अशी कोणाला मानता तुम्ही? SBI वगैरे. ओके, हे SBI पेक्षा फक्त 20 ते 22 पट मोठ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत. बघा, भारताची इकॉनॉमी आपण 5 ट्रिलियन म्हणतोय, 3-4 ट्रिलियनची होईल. अमेरिका या क्षणाला 22 वर बसली. सो त्यांच्या ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत ते आपल्यापेक्षा कैक पटीने मोठ्या आहेत. विकसित देशांच्या आर्थिक इन्स्टिट्यूट खूप मोठ्या आहेत. सो त्यामुळे आपल्या या स्क्रीनच्या पल्ल्याआड आपल्याला ट्रेडिंगचा हा डाव खेळवून कोण घेतोय हे आपल्यालाच कळत नाहीये. आणि आपल्या भारताला आता पारतंत्र्यात ठेवायची गरजच उरली नाहीये. कारण की आता पारतंत्र्यात ठेवून ब्रिटिशांना पैसे घेऊन जायचे होते ना. आपण म्हणत होतो सोन्याचा धूर यायचा, मग भारताला आपल्याला लुटून काढलं वगैरे. आज तुम्हाला लुटायची गरजच नाहीये. तुमच्याकडे इंटरनेट आहे आणि तुमच्याकडे एक डीमॅट अकाउंट आहे. त्याच्याने तुम्ही स्वतःहून ट्रेडिंग करून तुमचे कष्टाचे पैसे जर JP मॉर्गन स्टॅनले, बँक ऑफ अमेरिका पाठवणार आहात, तर तुम्हाला गुलामीत ठेवा, तुमच्यासाठी रेल्वे चालवा, डाकघर आणा आणि एवढ्या सगळ्या देशाचं लॉ अँड ऑर्डर सांभाळा. एवढा ताण कशाला घ्यायचा? फक्त ट्रेडिंगचा नाद लावला की तुम्ही स्वतःहून तुमच्या कमाईचे पैसे पाठवणार. बिकॉज तुम्ही किती तज्ञातले तज्ञ जरी झालात तरी तुम्ही किती महिन्याचा कोर्स करणार? तुम्ही इंजिनिअरिंग करता 5 वर्षाचं, नंतर अनुभव घेता अजून 4-5 वर्ष, आणि तेव्हा कुठे 1-1.25 लाखाच्या पॅकेजवरती येतो आपण महिन्याला पगार मिळण्याच्या, आणि ते पैसे पण आपल्याला कमी पडतायत. म्हणून म्हणतो आपण मी 1-2 महिन्याचा काहीतरी ट्रेडिंगचा कोर्स करतो. आणि काय ट्रेडिंग अकॅडमी, अरे पकडून मारावसे वाटतात मला त्या लोकांना धरून. कारण का ते ऍक्च्युली लोकांना नादी लावतात. मला प्रत्येक ठिकाणी ती ट्रेडिंग अकॅडमी ती फार ऍडव्हर्टाईज दिसते आम्हाला, सारखं करावंसं वाटतं. तो किती प्रकारे लुटायचं? एकतर फी घ्यायची, त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंट आपल्याकडे सुरू करून घ्यायचा. तिसरी गोष्ट, मग त्यांचा ट्रेडिंग करून म्हणजे प्रत्येक वेळेला अर्धा टक्का कमिशन. आणि जे काही पैसे घेऊन तुम्ही खेळायला आलेला आहात यात, मग ते लाख असो नाही तर 5 लाख असो, ते खेळून शून्य करेपर्यंत खेळवत राहायचं. म्हणजे एखाद्याला काय म्हणतो आपण, काहीच ठेवायचं नाही, सगळं सगळं लुटून घेण्याचा डाव हा मोहाच्या जाळ्यातनं अशा प्रकारे टाकला जात असतो. आणि यात तुम्ही किती 3 महिने काय 6 महिने काय वर्ष जरी घातलं तरी लक्षात घ्या, JP मॉर्गननी ज्याला ट्रेडिंग करण्यासाठी बसवलेली 2-2 कोटी 5-5 कोटीच्या पॅकेजवरची जी मंडळी आहेत, त्यांना हे आपली इंजिनिअरिंग केलेली 1-1.25 लाख केलेली पगाराची मुलं हरवणार आहेत आणि त्यांच्याकडनं रोज पैसे मिळवून आणणार आहेत. आणि ह्याच्यावरती मी विश्वास ठेवायचा? ज्यांना ठेवायचं असेल त्यांनी ठेवा. पण होत एवढंच असतं या गणितामध्ये की जिंकलो त्या दिवशी विनर असल्याची भावना येते आणि सांगितलं जातं. ज्या दिवशी मी हरलोय ते मी प्रत्येकाला सांगत नाही, अरे आज 5,000चा लॉस केला रे, आज 12,000चा झाला. ज्या दिवशी 2,000चा फायदा झाला तो सांगितला जातो. वर्षभराचं जर तुम्ही बघाल कॅल्क्युलेशन तर लॉस मध्येच असायची शक्यता 99% आहे. आणि मग त्याच्यासाठी आपण आपला प्रोडक्टिव्ह वेळ, एनर्जी, मेंटल रिसोर्सेस हे घालवणं. मग यासाठी आपण इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं, एवढा अनुभव घेतला आणि काम करतोय का? आणि हा सगळ्यात दुर्दैम्य शेअर ट्रेडिंग हा कोरोनापेक्षा भयानक आजार आहे. आणि खूप म्हणजे पटपट तो असं संसर्गजन्य आणि पटपट पसरतो आणि आपल्या आर्थिक आयुष्याला पूर्ण विध्वंस करत नेत जातो. आणि लक्षात येतच नाही त्यात. आणि यात सगळ्यात जास्त कोण अडकतात माहितीये का?
जे आपल्या समाजातले सगळ्यात बुद्धिमान आहेत ना, त्यांच्या बुद्धिमत्तेला हे ट्रेडिंग चॅलेंज देतं. सो समाजातले सगळ्यात प्रतिष्ठित डॉक्टर्स, प्रतिष्ठित इंजिनियर्स, आर्किटेक्ट, ज्यांना आपण सगळ्या अत्यंत समाजातले उच्च दर्जाचे व्यावसायिक किंवा सुशिक्षित मानत असतो, ही सगळी मंडळी आज शेअर ट्रेडिंगच्या गर्तेमध्ये अडकलेली आहेत. लक्षात घ्या, शेअर बाजारात गुंतवणुका करण्याच्या विरोधातला माणूस मी अजिबात नाही. मी स्वतः या क्षेत्रातली तिसरी पिढी आहे. पण शेअर बाजाराकडे पाहण्याचा अप्रोच ट्रेडिंगचा नसावा, गुंतवणुकीचा असावा. तो विन विन सिच्युएशन कधी निर्माण होते? ज्या वेळेला आपण त्याला ट्रीट करतो की जर आज समजा पाटणकरांचं मोटार ट्रेनिंग स्कूल, आज पाटणकरांचं मोटार ट्रेनिंग स्कूल जितके काही रुपयावरती आहे, मानून चालूया आपण पाटणकरांचं ट्रेनिंग स्कूल 100 रुपये कमवत आहे, वर्षाला 100 रुपये कमवणारी एक कंपनी आहे असं जर आपण मानलं, तर मी त्यांच्यामधला एक गुंतवणूकदार म्हणून आज आलो आणि त्या प्रतीक आणि त्याच्या भावानी मला सांगितलं, त्याच्या वडिलांनी मला सांगितलं की आम्ही हा विस्तार करणार आहोत. पाटणकर मोटार ट्रेनिंग स्कूल, अलिबाग शाखा, आणखीन सगळीकडेच्या वेगवेगळ्या 50 शाखा उघडायच्यात आणि त्याच्यासाठी आम्हाला भांडवल हवं आहे. आम्हाला बँक लोन एक 20% मिळणार आहे, पण 70 ते 80% पैसे कमी पडतात. मग हे पैसे कुठून उभे करायचे? आणि त्याच्यासाठी आम्ही आमच्या कंपनीचे 25% शेअर तुम्हाला द्यायला तयार आहोत. तर मी 25% शेअरची खरेदी केली किंवा आपल्या सगळ्यांनी मिळून शेअर्सची खरेदी केली आणि आज पाटणकर मोटार ट्रेनिंग जर फक्त रोह्यात आहे तर त्याच्या 100 शाखा उघडल्या, तर जर इकडनं 100 रुपये मिळत आहेत तर तिकडनं 100 गुणिले 100 चा रेव्हेन्यू यायला लागला, तर ती कंपनी देखील मोठी झाली आणि त्या साहजिकच ही मोठी कंपनी जी 100 रुपये कमवायची ती आता 10,000 कमवायला लागली. 100 पट कंपनी मोठी झाली. तुम्ही केलेले जे काही गुंतवणूक होती 25%ची, ती पण 100 पट मोठी झाली. इकडे सुद्धा विनिंग खुर्ची आहे, इकडे सुद्धा विनिंग खुर्ची आहे. त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतो? व्यवसाय. आणि हा लॉंग टर्म मधला व्यवसाय होऊ शकतो. पण जर आपण म्हणत असू मी आज सकाळी पाटणकरांना पैसे देईन आणि संध्याकाळी पैसे परत मागून घेईन, तर त्यांनी ते भांडवल म्हणून घेतलं ना, ते कुठेतरी जाऊन भाड्याने जागा घेणार आहेत, अजून गाड्या विकत घेणार आहेत, त्यासाठी ते पैसे घेतलेले आहेत ना. तुम्ही सकाळी घेऊन संध्याकाळी परत मागाल तर ते काय म्हणणार? तुम्ही दिलेले 100 रुपये होते त्यातले अर्धे तर वापरले, हे 100चे 40 होते, घ्या बाबा. मग आपण म्हणायचं शेअर बाजारात नुकसान झालं. पण जर आपण चांगल्या कंपन्यांना जर 4, 5, 7 वर्ष देत असू आणि त्या प्रमाणात त्या पटीत त्यांचा रेव्हेन्यू वाढतोय, त्यांचं उत्पन्न वाढतंय, त्या कंपन्या तेवढ्या मोठ्या होत आहेत, तर त्या पटीत आपले पैसे देखील मोठे होतात. पण ती जी वाढ आहे, आपण FD स्कूलमध्ये शिकलेलो आहोत 60%, वर्ष उजाडलं 60%, 7%, 60%, तशी वाढ इथे नाही होणार. इथे जर म्हणत असेल कोणी 14%नी वाढ होईल, मग ते 14% ऍव्हरेज परतावा असतो ना, त्याला आम्ही CAGR म्हणतो, कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न्स. म्हणजे काय बाबा? तर वर्ष उजाडलं 24%, पुढचं वर्ष उजाडलं -10%, पुढचं वर्ष उजाडलं +5%, चौथं वर्ष उजाडलं +35%. 4 वर्षांचा ऍव्हरेज काढू तर 14-15% पर्यंत आलेलं असेल. ही एका दिशेत सरळ अशी वाढ जरी आपल्या मनाला हवी असली तरी ती होणं शक्य नाहीये. हे जसं आपण समजून घेऊ आणि मानून चालू की हे पैसे तर मला 4 वर्ष लागणारच नव्हते, मग माझ्या 1 लाखाची व्हॅल्यू कुठे 80-90 हजार जरी झाली तरी मी घाबरून जायचं का? हे जर मी शून्यपणाने जर ठरवलं तर ह्या पैशाची व्हॅल्युएशन कमी होत नाहीये. सो
अशा प्रकारे जर आपण शेअर बाजाराकडे पाहत असू तर बऱ्याच गोष्टी साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने मांडता देखील येऊ शकतात. सो त्याला ट्रेडिंग म्हणून नका पाहू, गुंतवणूक म्हणून पाहणार असाल तर उत्तम गोष्ट आहे. बरं, आता गुंतवणूक म्हणून पाहणार असू तरी त्याच्यामध्ये जर आपण एक्साइटमेंट शोधायला गेलो तर लक्षात घ्या, श्रीमंत होणे अत्यंत बोरिंग आहे. हा सुद्धा एक विचार मनामनात कोरून ठेवा. तुमच्याकडे एका बाजूने तुम्हाला श्रीमंत पण व्हायचंय आणि एक्साइटमेंट पण हवी आहे. तुम्ही स्वतः व्यवसाय केला पाहिजे. मी म्हणेन मी तुमच्या कंपनीमध्ये गुंतवणूकदार पण होणार आणि एक्साइटमेंट पण घेणार, मग तुम्ही फक्त लॉस करून घेणार. दोन्ही गोष्टी एकत्र नाही मिळणार. एक्साइटमेंट पण हवी असेल तर तुम्हाला ती गाडी स्वतः चालवायला हवी, आणि जर तुम्ही स्वतः चालवणार नसाल, चालवणारा माणूस दुसरा असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्याला जर मध्ये मध्ये येऊन सतत सूचना देत राहू आपण तर ना तो धड गाडी चालवू शकेल, ना तुमच्या पैशाची देखील गुंतवणुकीची वाढ होईल. सो त्यामुळे एक्साइटमेंट आणि आर्थिक वृद्धी या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालत नाहीत. पण आपल्याला काय माहितीये का, आपण एक मनामनातली एक सुप्त इच्छा असते, मला एका दगडात दोन पक्षी मारता येत असेल तर आपण स्वतःहूनच आपापल्या बुद्धिमत्तेच्या चाचणीत पास झाल्याची पोचपावती आपल्याला मिळत असते. मग कोणी सांगितलं हे बघ, हे तुझं सेकंड होम, अरे तुझं अजून एक घर पण तयार झालं आणि बाहेर जाताना तुला रिसॉर्ट मध्ये राहायची गरज नाही, तू तुझ्याच वीकेंड होम मध्ये राहा, हॉटेलचे पैसे वाचले आणि नंतर व्हॅल्युएशन पण वाढली. एका दगडात दोन पक्षी. उत्तम गुंतवणूक आहे का? लक्षात घ्या, फक्त बायकोला धूळ साफ करायची दिलेली शिक्षा आहे. सेकंड होम हे आपल्या बायकांना धूळ साफ करायची दिलेली शिक्षा असते. जर तुम्हाला फिरायला हिंडायला जायचंय, छानपैकी जा की रिसॉर्ट मध्ये राहा, सगळ्या सेवांचा आनंद घ्या. दुसरं घर घेऊन ठेवलं, तिसरं घर घेऊन ठेवलं, हा काय प्रकार आहे? एक राहायचं माझं घर आहे, त्याला घर मानावं, त्याला छान सजवावं, छान राहावं. पण त्या पलीकडे मला कुठेही राहायचं असेल, छानपैकी मी हॉटेलमध्ये राहीन, चांगल्या सेवा घेईन. उगाचच माझ्या दुसऱ्या घरात जाऊन मी धूळ साफ करत बसायचं, हा कुठला शहाणपणा? हा एका दगडात दोन पक्षी मारायला गेलो की मित्रांनो तो दगडच आपल्या डोक्यात बसतो. एकही पक्षाला दगड लागत नाही, तो दगड फक्त आपल्याला लागतो. तसंच इन्शुरन्स आणि गुंतवणूक, दर वर्षाला हे पैसे भरा, 5 वर्ष असे भरत राहा, मग 5व्या वर्षानंतर तुम्हाला काही नाही भरायचं, मग तुम्हाला नुसते पैसे असे मिळत राहणार. आणि चुकून काय बरं वाईट झालं तर इन्शुरन्स पण आहे फ्री. आहा हा हा हा, कानाला एवढा गोड वाटतो फ्री हा शब्द की आपण एकदम खुश होऊन जातो. परत मोहाच्या सापळ्यात अडकतो, कोणीतरी मला काहीतरी फ्री देत आहे, वा. बाकी आपण डिटेल्स मध्ये जातच नाही. लक्षात घ्या, कोणी आजच्या काळात कोणालाही काही मोफत का देईल? साधं गणित आहे ना. कोणी कोणासाठी मोफत का काम करेल? प्रत्येक जण ह्या आज आर्थिक व्यवस्थेमध्ये त्याला जगण्यासाठी पैसे लागणारच आहे. कोणी माझ्यासाठी काहीतरी मोफत करावं ही अपेक्षाच मुळात चुकीची आहे. आणि ज्या वेळेला कोणीतरी आपल्याला अशा प्रकारे मोफत काहीतरी अपेक्षित देत असतो, त्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला सेवा नाही मिळणार आहे, आपणच विकले जाणार आहोत, आपण प्रोडक्ट आहोत. हे आपण नाही समजून घेतलं तर आपण त्यात असे अडकत जातो. आज ज्यांनी इन्शुरन्स आणि गुंतवणूक या सगळ्या प्रकार तुम्हाला कोण करत देतात माहितीये का? तुमचे गोड बोलणारे रिलेशनशिप मॅनेजर बँकांमधले. तुम्ही रिटायर्ड कधी होणार आहात, तुमचे रिटायरमेंटचे फंड्स येण्याचा मेसेज तुम्हाला येण्याच्याही अगोदर त्यांना कळलेलं असतं. त्यामुळे ते त्या क्षणी तुमच्याशी गोड बोलायला सुरुवात करतात. आणि हे इन्शुरन्स रिलेटेड काही ना काहीतरी गुंतवणूक आणि इन्शुरन्स कसंही करून
घुसडून घुसडून एकत्र देऊन टाकतात. का बरं करतात असं? तो इन्शुरन्स फ्री असतो ना. म्हणून लक्षात घ्या, छोटीशी काय म्हणता येईल, आता वकील साहेबच बसले तिथे, तर ते तुम्हाला आणखीन ते काय रोयातच आहेत, ते अजून खोलात सेबीचे कायदे, IRDA कायदे अभ्यास करून सांगतीलच. मी फक्त एकच मुद्दा सांगून तुम्हाला ठेवतो की लक्षात घ्या, एखादी गोष्ट फक्त गुंतवणूक म्हणून असेल तर त्याच्यावरचं नियंत्रण हे सेबीचं असतं. आणि सेबीच्या नियमांप्रमाणे जास्तीत जास्त कुठल्याही स्कीमवरचा एक्सपेन्स रेशो हा फार तर 2.5% नेता येतो, खेचून किती घेतला तरी तुम्हाला 2.5% आत सगळा एक्सपेन्स रेशो हा ठेवावा लागतो. मग ज्या क्षणी मी त्यात इन्शुरन्स कंपोनंट ऍड करतो ना, त्या क्षणी त्याच्यावरचं सेबीचं नियंत्रण थांबतं आणि त्यावरचं नियंत्रण सुरू होतं IRDAचं. आणि IRDAचं नियंत्रण जसं सुरू झालं त्या क्षणी वेगवेगळ्या हेडिंग्स खाली हा एक्सपेन्स रेशो 45% पर्यंत नेता येतो. तुम्ही म्हणाल एक्सपेन्स रेशो तर ते दाखवतील. एक्सपेन्स रेशो नावाची गोष्ट 2% बघा, पण ते वेगवेगळे चार्जेस, वेगवेगळे अलोकेशन चार्जेस, अमुक चार्जेस 5%, अमुक चार्जेस 3%, असं करत करत तो पूर्ण 45% पर्यंत नेता आहे IRDAच्या नियमांप्रमाणे त्यांना येत असतं. म्हणून त्या सगळ्यांना तुमच्या पैशांच्या इन्व्हेस्टमेंटवरती सेबीचं नियोजन नको असतं, सेबीचं नियंत्रण नको असतं. सेबीच्या कायद्यामधनं बाहेर पडून मला IRDA मध्ये शिरायचं. कारण का ज्या क्षणी मी IRDA मध्ये शिरलो, मला हवे तेवढे पैसे कमिशन रूपाने काढून घेता येतात ना. सो म्हणून तुम्ही बघाल आपल्याकडे देखील बऱ्यापैकी जे कोणी काय म्हणता येईल गुंतवणूक सल्लागार वगैरे जी मंडळी आहेत, ते सगळेजण इन्शुरन्सचा देखील व्यवसाय करतात. आणि तुम्ही जर 5 लाख रुपये गुंतवायला गेलात तर अर्ध्या रकमेचे तुम्हाला इन्शुरन्स देतात, 2-2.5 लाखाचे, आणि 2-2.5 लाखाचे तुम्ही म्हणताय म्हणून म्युच्युअल फंड देतात. तुम्ही सुखावता अरे म्युच्युअल फंडाचे रिटर्न फार छान होते म्हणून अरे चला तेवढे तरी काहीतरी दिले, पण हे 2.5 लाख उरलेले जे घेतलेत त्याच्यावरती 35-40% कमिशन कसे मिळतील, अशा प्रकारच्या इन्शुरन्सच्या योजना गळ्यात मारलेल्या असतात. आणि हे शोधायच्या कशा, तर ह्याचं साधं गणित असं आहे की ज्या क्षणी त्याला पॉलिसी म्हटलं जातं की ती गुंतवणूक नाहीये, तो इन्शुरन्स आहे. दुसरं लक्षण असं की ज्या वेळेला तुम्हाला पैसे भरण्याचं बंधन आहे, बंधनकारकरित्या पैसे भरायचे, दर वर्षाला 50,000 किंवा दर वर्षाला 1 लाख 5 वर्ष भरायचेच आहेत, नाही भरले तर हे पैसे पण अडकणार आहेत, त्या पैशातले पण पैसे आम्ही कापून देऊ, अशा प्रकारचे जिथे जिथे तजवीज आहे ती इन्शुरन्स आहे. ज्या क्षणी इन्व्हेस्टमेंट आहे त्याला तुम्हाला बंधन नसतं, कन्व्हिनियन्स आहे. SIP इज कन्व्हिनियन्स, सोय, बंधन नाहीये. तुम्ही म्हणालात 5,000ची SIP करायची आहे, दर महिना 5,000 जातील. तुम्ही ज्या क्षणी म्हणाल मला थांबवायचे बाबा 1 महिन्याचा मध्ये काळ लागेल पण SIP थांबवून मिळेल, तुम्हाला हवेत ते जमलेले पैसे, जी काय मार्केट व्हॅल्युएशन असेल ती मार्केट व्हॅल्युएशन मिळेल. पण हे तर तुम्ही 5 वर्षासाठी सांगितलेली SIP अशी मध्ये मध्ये नाही थांबवतायत. असं थांबवायचं असेल तर जा तुम्ही इन्शुरन्सच्या ऑफिसमध्ये त्या. असं जर कोण म्हणत असेल तर तो गुंतवणूक नाहीये, ती इन्शुरन्स आहे. ती एका दगडात 2 पक्षी. गुंतवणूक पण हीच, आणि त्यातलं सगळ्यात मोठं प्लेयर म्हणजे LIC. ना जीवन के साथ ना जीवन के बाद. LIC बिकती है सिर्फ बड़े कमिशन के साथ. कारण का तुम्ही लक्षात घ्या, 5 लाख आणि 10 लाखाचा इन्शुरन्स कोणाच्या नाकाला पुरणार आहे आजच्या काळात, जिथे आजचा पगारच 1 लाख आणि 1.5 लाखाचा झालाय. आजचा तरुण एखादा 30-35 वर्षाचा ज्याच्यावरती 2 मुलांचा आर्थिक भार आहे आणि त्याला 10 लाख रुपयाचा किंवा 20 लाख रुपयाचा इन्शुरन्स रिप्लेस करू शकतो, ज्याचं महिन्याचं उत्पन्नच 12 आणि काय म्हणता येईल 1,20,000 रुपये. पण या माणसाला किमान 1.5 ते 2 कोटीचा तरी इन्शुरन्स हवा, पण तो मिळेल फक्त टर्म इन्शुरन्स मध्ये, आणि महिन्याला 1,500-2,000 रुपयामध्ये तो मिळून जाईल 35व्या वर्षी. पण मला
ते टर्म इन्शुरन्स मधले पैसे तुमचे नुकसान होणार हो, ते परत नाही मिळणार. मग ते परत मिळवायचेत ना. मग मी काय करायचं, मग मी 1,500,000 गोष्ट घ्यायची 10,000 आणि माझा इन्शुरन्स 2 कोटीच्या ऐवजी करून घ्यायचा 25 लाखाचा आणि 25 लाख जे भरलेत ते पण मी परत मिळवणार. लक्षात घ्या, इन्शुरन्स ही गुंतवणूक नाही, इट इज अ एक्सपेन्स. हा खर्च आहे. आपल्यावरती फार चुकीचे आर्थिक संस्कार गेलेत. आणि दुसरा सगळ्यात चुकीचा आर्थिक संस्कार, इन्शुरन्स फार गरजेचा, प्रत्येकाने इन्शुरन्स घेतला पाहिजे. काय गरज आहे? लक्षात घ्या, ज्याच्याकडे ऑलरेडी हेरिडिटरी प्रॉपर्टी 5 कोटीच्या आहे, ज्याच्या अगोदरच्या पिढ्यांनी व्यवस्थित पैसे गमावून ठेवलेले आहेत, हे 4-5 कोटी तरी त्यांना त्याचेच मिळणार आहेत. त्या ऍसेट सुद्धा वाढत आहेत, जमिनींची किंमत वाढणार आहे. अशाने हा इन्शुरन्स घ्यायची काय गरज आहे? 25 लाखाचा का होईना इन्शुरन्स असावा का? ज्यांचं वय 60 ओलांडलेलं आहे, त्या जे ऑलरेडी पेन्शनवर जगतायत आणि त्या पेन्शन मधनं प्रीमियम भरतायत इन्शुरन्सचा, म्हटलं काय काका काय करताय काय नक्की? तुमचा मुलगा कमवायला लागला, 1.5 लाख रुपये पगार आहे त्याला, तुमच्या पेन्शन वरती घर चाललंय अशी काही परिस्थिती नाही आणि तरी देखील तुम्ही इन्शुरन्स चे प्रीमियमचे हप्ते भरताय. आणि बघा, तुमची जितकी बुद्धिमत्ता जास्तीत जास्त लावाल ना, तुमच्या बुद्धिमत्तेला भुरळ पाडण्यासाठी वेगवेगळे प्लान देतात. काही मंडळी अशी पण भेटतात मला की जे म्हणतात की 100 वर्षापर्यंतचा टर्म इन्शुरन्स घेतलाय, त्याच्या अगोदर नक्की जाईल, पण जाताना घरच्यांना 1 कोटी तरी देऊनच जाईल. अरे लक्षात घ्या, आयुर्मान वाढत चाललंय. आजच्या काळात तुम्हाला औषधोपचार सगळं चांगले चांगले करत जर समजा 100व्या वर्षी जगलात आणि जर केक कापत असाल तर त्या दिवशी आनंद व्यक्त करायचा का 1 कोटीचा इन्शुरन्स वाया गेला याचं दुःख व्यक्त करायचं? त्यामुळे जोपर्यंतच्या कार्यकाळात माझ्यावरती जबाबदाऱ्या राहणार आहेत, मी कमावता राहणार आहे, असं वय फार फार तर कधीपर्यंत असेल, 60 नाही तर 65, तोपर्यंत मला इन्शुरन्स कव्हरची फार फार तर गरज आहे. जसा मी जबाबदाऱ्यांमधनं मुक्त होतो, माझ्यावर कोणी अवलंबून नाहीये, त्या क्षणाला पण माझ्यावरनं इन्शुरन्सचे प्रीमियम जाणं हे काही आर्थिक शहाणपण आहे का, याचं तुम्हीच सगळ्यांनी विचार करा. आणि लक्षात ठेवा, जसं मी एक नियम तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितला की पैसे हे किमान 2 बास्केटमध्ये ठेवावे आणि गुंतवणुका कराव्या, तसं दुसरा कळकळीचा सल्ला तुम्हाला देतो, एका दगडात 2 पक्षी मारायला जाऊ नका. ज्या क्षणी तुम्हाला अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी आर्थिक स्वरूपात कोण सांगायला येईल त्यांना सांगा, आम्हाला समीर दिघेंचं व्याख्यान झालेलं आहे आणि त्यांनी एक महत्वाचा सल्ला दिलेला आहे की ज्या वेळेला गणित आर्थिक असेल त्यावेळेला 1 दगड 1 पक्षी. मला इन्शुरन्स घ्यायचा मी फक्त टर्म इन्शुरन्स घेईन, मला गुंतवणुका करायच्यात मी म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजार ज्या काही मला योग्य वाटतील त्या गुंतवणुका करीन, पण त्याला मी फक्त गुंतवणूकच मानीन आणि ह्याला मी फक्त इन्शुरन्स कव्हर, जर चुकून देवाज्ञा झालीच तर घरच्यांना सोडून जायचे पैसे. जर मी टर्म कव्हर पूर्ण केलं तर ज्या मी गोष्टी गुंतवणुका म्हणून करत होतो त्या देखील कोट्यावधीच्या झाल्याच असतील की. सो असा पॉझिटिव्हली विचार केला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की म्हणजे आजकाल ना खूप मोठ्या प्रमाणात ते DIY कल्चर वाढलंय, डू इट युअर सेल्फ. प्रत्येक गोष्ट डू इट युअर सेल्फ. मला लक्षात येत नाही की आपण 12 बलुतेदारांच्या व्यवस्थेतनं आलेली मंडळी, आपण प्राचीन अवस्थेपासून सिव्हिलाइज लोक आहोत, नागरीकरण झालेले लोक आहोत. आपण म्हणतो हा लोहार काम सगळं हा करतो, हा शेतकरी, हा कुंभार, हे सगळ्यांना आपण रोल्स डिवाइड करून दिलेले आहेत आणि ते लोक त्याच्यातले प्रोफेशनल्स आहेत, ते त्यांचं काम करून घेतात. तुम्ही लक्षात घ्या, जर एखादा कुंभार म्हणेल की माझी शेती पण मीच लावतो, मला लागणारी काही इन्स्ट्रुमेंट लागतील ती लोहार काम पण माझं मीच करतो, तर तो चांगला कुंभार बनू शकेल का?
इज गोइंग अगेन्स्ट सिव्हिलायझेशन. सो ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही आहात त्या क्षेत्रातले तज्ज्ञ व्हा की, आणि त्या क्षेत्राला पूर्ण माना. जर माझ्यावरती एखादी कायदेशीर केस आली असेल तर मी काय म्हणेन, प्रतीक तू कोणाला तरी असिस्ट करतोयस, तू वकील झालायस, 5 वर्ष त्यात घालवलेली आहेस, या क्षेत्रातला कोणा बरोबर सल्ला घेऊ का, तू ही केस लढू शकशील. आणि मी एखादा वकील घेईन ना, पिक्चर मध्ये दाखवतात तसा मी स्वतःहून माझा केस लढायला वगैरे चाललो, असं प्रॅक्टिकली किती जण करायला जातात. डू इट युअर सेल्फ नाही ना. जर मी आजारी पडलो, डू इट युअर सेल्फ. चला गोळ्या औषधांचा प्रयोग आपल्यावरती करून आजार बरा करायचा प्रयत्न करू. जी काही त्याची किंमत भोगावी लागेल ती पडेल आपल्याला. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही कायदेशीर केसला महत्व देता, त्याच्यातला प्रोफेशनल हायर करता. आजारी पडणार असाल तर प्रोफेशनल डॉक्टरचा, चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेता आणि म्हणता का बाबा आजारी पडले जरा स्वस्तचा डॉक्टर बघूया, नाही बघत. पण ज्या क्षणी पैसे गुंतवायची वेळ येते त्या क्षणी आपण काय म्हणतो, अरे कोणतरी फुकट सल्ला देतोय चला. लक्षात घ्या, आपण आपल्याच लक्ष्मीला जर कमी लेखत असू, तिथे जर आपण प्रोफेशनल व्यवस्थापन घेत नसू तर लक्ष्मी देवता प्रसन्न होणार आहे आणि भरभराट करून देणार आहे. लक्षात घ्या, आज म्युच्युअल फंडांनी इतकी चांगली व्यवस्था आपल्याला दिलेली आहे की फंड मॅनेजर, रिसर्च अनालिस्ट टीम, जे त्याच्यातले किमान सेबीच्या नियमांप्रमाणे चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट किंवा MBA फायनान्स होऊन 15 वर्ष तरी अनुभव घेतलेली मंडळीच फंड मॅनेजर होऊ शकतात. आता तो एकटा काम करत नाही, त्याच्या हाताखाली 5-7 जणांची रिसर्च अनालिस्टची टीम असते, ती उद्याचे फंड मॅनेजर होणार आहेत. हे 7-8 जण मिळून कुठल्या कंपनीचे शेअर्स घ्यायचे, कधी विकायचे, ह्याचा निर्णय तुम्ही चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात का ही मंडळी घेऊ शकतात. ते ठरवू शकतात ना TCS 5% ठेवायचा का 12% ठेवायचा. रिलायन्सचे शेअर 3% ठेवायचे का 6% ठेवायचे का ठेवायचेच नाहीत. लक्षात घ्या, एखाद्या कंपनीचा अभ्यास करणं, आज TCS 12 लाख लोकांना रोजगार देते, ऍव्हरेज सॅलरी 70 ते 80 हजार. तुम्ही विचार करा, एक TCS सारख्या कंपनीचा अभ्यास करणं हा जर मी म्हणालो 4 महिन्याचं काम आहे तर ते काही कमी आहे का. छोटं ते, इट्स नॉट अ जोक. खरंच 12 लाख लोक काम करणारी एखादी कंपनीचा अभ्यास करणं हे तसंच आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही 5 मिनिटाचा एखादा व्हिडिओ बघून म्हणत असाल TCSचा व्यवहार कळला मला सगळा, तर ते आपल्या काय म्हणतात ते 7 आंधळ्या आणि हत्तीच्या गोष्टीसारखीच अवस्था होते की नाही. त्यामुळे कुठलीही कंपनी म्हणा, या आपल्या MIDC मध्ये सुद्धा काम करणाऱ्या ज्या काही लिस्टेड कंपन्या आहेत, 5-10 हजार कोटीच्या मार्केट कॅपिटल असलेल्या कंपन्या म्हणजे सुद्धा 1000-2000 जण काम करणारी एक पूर्ण ऑर्गनायझेशन असते. त्याला तुम्ही ज्या रूपाने बघाल त्या रूपाने ती वेगळी दिसते तुम्हाला. सो त्यामुळे त्याला अभ्यास करण्याचं शास्त्र आहे, त्याच्यात 5-7 वर्ष शिक्षणाची, 10-15 वर्ष अनुभवाची घातलेले रिसर्च अनालिस्ट आणि फंड मॅनेजर ज्याला डिसिजन घेतात, दॅट टाइम इट इज अ स्टेबल डिसिजन. आणि परत हे जे फंड मॅनेजर आणि रिसर्च अनालिस्ट आहेत त्यांना तुम्ही ओळखत नाहीत, त्यांना तुमच्या आर्थिक आयुष्यात बदल घडलेत, तुमच्या मुलीचं लग्न जवळ येतंय हे त्यांना माहिती नाही, का तुमच्या मुलाची नोकरी जाते हे त्याला नाही माहिती. पण हे तुमच्या आर्थिक सल्लागाराला तर तुम्ही सांगून शकता. त्याप्रमाणे तुमची आर्थिक गाडी कशी चालवायची हे ठरवून देशाचा आर्थिक प्रवास कुठल्या दिशेने जातोय आणि कुठल्या फंड कॅटेगरीजला आपण कशाशी जोडायचं, हा योग कोणाशी जुळवून आणायचा हे ऑन बिहाफ ऑफ यू तज्ञ आर्थिक सल्लागार ठरवू शकतात. आणि या तुमचा आर्थिक सल्लागार ही फंड मॅनेजमेंटची सगळी मंडळी या सगळ्यांवरती नियंत्रण ठेवण्याचं आणि पारदर्शकता ठेवण्याचं काम सेबी करते. आणि या सगळ्याचे मिळून जर तुम्हाला 1-1.5% एक्सपेन्स रेशो जात असेल, तुम्हाला वेगळे त्याच्यासाठी काही पैसे पण नाही द्यायचे, ज्यात ही सगळी मंडळी सुद्धा आणि तुम्ही हे एकाच आर्थिक बोटीतनं प्रवासाला निघालेले असता.
जे तुमच्या 98-99 रुपयाचं होणार आहे तेच त्यांच्या 1 ते 1.5% होणार आहे. अशा व्यवस्थेत आपण जर सुरुवात 1-2 लाखांनी करत असू तर ह्यांना काय मिळणार आहे आर्थिक व्यवस्थापनामधनं? यांना त्याच्यामधनं त्याचा 1% जरी पकडला 2 लाखाचा म्हणजे 2,000 रुपये या सगळ्या व्यवस्थेला मिळणार आहेत. पण याच 2 लाखाचे जर छान गुंतवणुका करून 3 लाख होत असतील, तुमचा विश्वास जिंकून अजून 5-10 लाखाच्या गुंतवणुका झाल्या तर त्यांना देखील 10 लाखाचे 2% म्हणजे ऑलमोस्ट 20,000 मिळणार आहेत ना. त्यासाठी तुमचा विश्वास जिंकायचा आहे, 4-5 वर्ष सेवा द्यायची आहे, त्यावेळेला हे घडून येणार आहेत. हा एका बोटीत न झालेला प्रवास आहे. पण हा सगळा टाळून त्या 1.5% सुद्धा मी 0.5% वाचवीन म्हणून मी काहीतरी फ्री ॲप्स आहेत त्याच्यावरनं सगळे फंड काय रेकमेंड केलेत ते बघीन आणि जाईल. तर लक्षात घ्या, परत ते फ्री ॲप म्हणजे इट इज अ ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आणि तुम्ही त्याच्यात निवडणार म्हणजे तुम्हाला त्यातले फंड मॅनेजमेंट माहिती आहे की कोण बाबा त्याच्यातले सचिन तेंडुलकर आहेत, विराट कोहली कोण आहेत, असे फंड मॅनेजर कोण आहेत याबद्दल ना माहिती, ना देशाचा सगळ्यात मोठा खर्च कशात होतोय याबद्दल माहिती, देशासमोरचे आर्थिक चॅलेंजेस कुठले ते नाही माहिती. आपण काय फक्त बघतो पास्ट रिटर्न सगळ्यात जास्त कोणी दिला ते फंड समोर येतात आणि त्याच्यात आपण टाकतो. पण पास्ट रिटर्न इज इन पास्ट. ज्यावेळेला कोविड काळामध्ये टेक्नॉलॉजी सेक्टर आणि हेल्थ केअर सेक्टर हे प्रचंड वेगाने वाढत होते, जसं सगळं स्टेबलाइज झालं सगळ्यात कमी रिटर्न या 2 फंडांनी दिला. पण जे पास्ट रिटर्न बघून आले 32% रिटर्न देणारा फंड आहे. 32% पास्ट इकॉनॉमी मध्ये दिलाय. त्यावेळेला घरून काम करायला लोकच मिळत नव्हती आणि सगळेच जण घरून काम करतायत. म्हणजे किती प्रमाणात टेक्नॉलॉजी लागणार होती ती डेव्हलप करायला मॅन पॉवर हवी आहे. IT कंपन्यांना भरपूर कामं होती आणि आरोग्य क्षेत्राचं म्हणाल तर कारण नसताना पण C विटॅमिन मल्टीविटॅमिनच्या गोळ्या खाणारे आपल्यासारखे लोक होते. आता आपल्यातले किती जण असेच C विटॅमिन मल्टीविटॅमिनच्या गोळ्या अजूनही खात आहेत. पण कोविड काळात खात होतो की नाही आपण? फार्माचा सेल प्रचंड वाढला पण तो त्या काळात वाढलेला जसं सगळं स्थिर स्थावर झालं तो नॉर्मलाइज झाला. फक्त पास्ट रिटर्न बघून आपण जाऊ तर या चक्रव्यूहामध्ये आपला अभिमन्यू ठरलेला आहे. सो त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपला अभिमन्यू न होऊ देता जर हे महाभारत आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्याला जी गोष्ट महाभारताने शिकवलेली आहे की ती म्हणजे मला सेना नको, मला श्रीकृष्ण हवा, या एका तत्वानी मार्गदर्शक अर्जुनानी सोबत घेतला आणि रेस्ट इज हिस्ट्री. सो या सगळ्या प्रवासात आर्थिक व्यवस्थेत देखील आपल्यासोबत तज्ञ मार्गदर्शक असणं ही काळाची गरज आहे. तर आपण जर आपले आर्थिक निर्णय घेतले तर ते सुव्यवस्थापित होतील. अन्यथा जी काही गोष्ट आपण आपल्या लक्ष्मीला आपण जेवढी किंमत देणार आहोत तेवढीच लक्ष्मी देवता देखील आपल्याला किंमत देणार आहे. येस, फॅक्टर खूप समजा माझं वय 27 आता म्हणजे आहे 27, पण जर जेवढं वय लहान आणि जेवढं जर तुम्ही चांगले कमवते असाल तुम्ही जास्त चांगली रिस्क घेऊ शकता किंवा जास्त हाय रिटर्न जर राहू शकता. पण त्याच वेळेला आपल्याला असं वाटत असतं की त्या नको एवढी रिस्क नको घेऊया, आपल्याला कमी रिस्क मिळेल. पण त्याच वेळेला ती फील पण असते जास्त रिटर्न पण मिळाले पाहिजेत आपल्याला. तर परफेक्ट रिस्क किंवा एक म्हणतो ना आपण ॲग्रिगेटेड पोर्टफोलिओ ज्याला म्हणतो तो कसा तयार करायचा जेणेकरून आपण प्रॉपर रिस्क पण घेऊ शकतो आणि चांगला रिटर्न पण आपण घेऊ शकतो. रिस्क कशी? येस, सो रिस्क कॅन बी असोसिएटेड विथ द टाइम स्पॅन. कधी पैसे मला लागणार आहेत
आणि मला हे पैसे कशासाठी वापरायचे आहेत हा प्रश्न स्वतःला विचारून आणि किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराबरोबर चर्चा करून ठरवणं की या पैशामधनं मी युरोपला फिरायला जायचं प्लॅनिंग करतोय का माझ्या लग्नाचं प्लॅनिंग करतोय, माझ्या होणाऱ्या बायकोसाठी मंगळसूत्र घेऊन ठेवायचंय बाबा मला म्हणून मला हे पैसे ठेवायचेत, की मे बी या पैशामधनं एखादा लीजर हॉलिडे करायचे किंवा किती सिरियसनेस त्याशी इन्व्हॉल्ड आहे त्यावरती तुझी रिस्क ठरत असते आणि किती वेळामध्ये ते लागणार आहे. सो आज तुझं जर 27 वय आहे तर मे बी 1-2 वर्षामध्ये लग्न येऊ शकतं. सो त्याच्यासाठीचे जे पैसे आहेत तर त्यावरती आपल्याला फार रिस्क घेऊन नाहीच चालणार. मग त्याच्यासाठी आपल्याला त्या पैशाबाबत स्पेसिफिकली आपल्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचाच आधार घ्यावा लागेल. पण तुझ्या रिटायरमेंट फंडाबाबत विचार जर आपण करत असू तर आपल्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा आधार घेऊन नाही चालणार. आपल्याला 100% जास्तीत जास्त रिटर्न देणाऱ्या रिस्कीतले रिस्की फंड्स असतील तेच घ्यावे लागतील. का बरं? कारण का त्याला 30 वर्ष आहेत ना किमान. 30 वर्षाच्या काळात जसं वाजपेयींनी भाषण दिलेलं ते खरं येईल ना, सरकारे आएंगी बदलेंगी, पार्टियां बनेंगी बिखरेंगी, इकॉनॉमी आएगी जाएगी, मंदी येईल जाईल. किती काही झालं तरी तू ज्यावेळेला रिटायर्ड असणार आहेस त्यावेळी आजची भारताची इकॉनॉमी आणि तेव्हाची भारताची इकॉनॉमी ही कैक पटीने मोठी असणार आहे ना. सो त्यामुळे त्यावरती मी जास्तीत जास्त रिस्क घेऊ शकतो. सो म्हणून अलोकेशन इज द की. माझ्या गुंतवणुकीची जी 100 रुपये आहेत त्या 100 रुपयातले आता मला पटकन 40 ते 50 रुपये लागू शकतायत येत्या काळात, तर मी 40 ते 50% गव्हर्नमेंट सिक्युरिटीजना देईन आणि 50% वेटेज हे थोड्या जास्त काळातल्या जे सेक्टर्स आहेत. उदाहरणार्थ 3-4 वर्षाचा कालावधी असेल तर आय कॅन थिंक अबाउट इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर. का बरं? देशाचं आर्थिक बजेट जर आपण बघितलं तर गेल्या 10 वर्षात दिसतंय की दरवर्षी आपलं बजेट हे इन्फ्रास्ट्रक्चरवरचं वाढतंय. जोपर्यंत आपल्याला प्रवास करताना रस्ते त्रास देत आहेत तोपर्यंत आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्यात अजिबात घाबरून चालणार नाही. कारण का हे सगळे प्रॉब्लेम आज ना उद्या सुटत जाणारच आहेत. सो त्यामुळे स्टील लागणार, सिमेंट लागणार, हेवी इंजिनिअरिंग, बॉल बेरिंग, सबमरेबल पंप पासून सगळ्या व्यवस्था लागणार आहेत. या सगळ्या कंपन्यांना काम मिळणार आहे का? सरकार त्याबाबत बजेट सुद्धा प्रचंड वाढवत चाललेलं आहे. या वर्षीचं सुद्धा आपलं बजेट 11 लाख कोटींचं आहे इन्फ्रास्ट्रक्चरचं. आणि दिसतंय ना आपल्याला एक विकसित देशाच्या दृष्टिकोनातनं आपल्याला लागणारी बंदरं, रेल्वे स्टेशन्स, हायवे, ब्रिज, एअरपोर्ट्स हे सगळं देशात बनायचं बाकी आहे. सो यामध्ये काय होईल? सरकारे आएंगी बिखरेंगी, कधी इन्फ्रास्ट्रक्चरवरचा फोकस कोणाचा जाईल न्याय येईल. पण असं कोणीच नाही म्हणणार की बाबा रे काय गरजच नाही आता एअरपोर्टची. सो इन्फ्रास्ट्रक्चरची गरज लागणारच आहे. असं कोण नाही म्हणणार की आता एक सगळेजण रामदेव बाबांचं ऐकायला लागले, सगळेजण रोज सकाळी उठले की असे एकदम योगा प्राणायाम, एक औषधाची गोळी पण कोणी भारतात खात नाही. असं होणार असेल तर आपली हेल्थकेअर मधली इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त रिस्क मध्ये. कारण की हेल्थकेअर म्हणजे फार्मा, हॉस्पिटल्स आणि डायग्नोस्टिक सेंटर्स. तुम्ही कुठल्याही डॉक्टरांकडे जा ते डायग्नोस्टिक सेंटरचे रिपोर्ट, शुगर आणि सगळे रिपोर्ट्स बघितल्याशिवाय तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देतच नाहीत. मग ते डायग्नोस्टिक सेंटरवरती 2-3 हजार खर्च करणं भाग आहे. लोकसंख्येचा आकार बघा. आजचा तरुणांचा भारत उद्या म्हाताऱ्यांचा भारत होणार आहे. त्याला आज तू 27 म्हणजे परफेक्ट अशा एज मध्ये ऍव्हरेज पॉप्युलेशन देशाचं हे 30च्या आतमधलं आहे, त्याला तू रिप्रेझेंट करतोयस. जसा तू 60चा होणार आहेस भारत सुद्धा हळूहळू 60च्या ऍव्हरेज मध्ये गेलेला असेल. आणि आपली या क्षणाची लाईफस्टाईल पाहता लाईफस्टाईल डिझीज आणि हे वाढून म्हणजे महागाई जगू देणार नाही आणि डॉक्टर आणि मेडिकल तंत्रज्ञान मरू देणार नाही. सो अशा प्रकारचे जे लॉंग टर्म मधले सेक्टर्स आहेत दॅट वी कॅन कन्सिडर. पण ते 1-2 वर्षासाठी नाही घेऊ शकत आपण.
2 वर्षात एखाद्याच्या मुलीचं लग्न आहे, मग आपण बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये ते पैसे नाही ठेवू शकत. पण एखाद्याची मुलगीच 2 वर्षाची आहे आणि तिच्या लग्नासाठीचे ठेवायचे पैसे, देन डेफिनेटली वी कॅन. टर्म इन्शुरन्स ही गुंतवणूक नाही आहे. लक्षात घ्या, टर्म इन्शुरन्सचा अर्थ असा आहे की त्या टर्मच्या काळात जर माझं बरं वाईट झालं तरच पैसे मिळणार, अन्यथा ते पैसे जर मी टर्म पूर्ण केली तर 1 रुपयाही परत मिळणार नाही. सो दॅट इज वाय इट इज एक्सपेन्स, इट इज नॉट इन्व्हेस्टमेंट. मग त्यासाठी मला फक्त आणि फक्त गुंतवणूक करायची आहे, त्यात इन्शुरन्स मध्ये कंपोनंट आणायचाच नाही. आणि 16 वर्षाच्या दृष्टिकोनात नाही तर आय कॅन टेक मोर रिस्क. सो मी जास्त रिस्क असलेल्या फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट्स करू शकतो, ज्याच्याने मला 14-15% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पण मिळू शकेल. येस, एक सेकंड, तो मागचे म्हणत होते त्यांचा पहिला घेतो प्रश्न. हा, 5 ते 7 नाही साहेब, 25 ते 30 आहेत. बरोबर. हा, तर लक्षात घ्या, प्रत्येक टाईप म्हणजे म्युच्युअल फंड जे फंड्स असतात ना, त्याच्यात म्हणजे प्रत्येक औषधाची गोळी कशी वेगळी आहे. म्हणजे माझं मला वाटतं इंट्रोडक्शन केलं त्यांचं कोणाचं तरी फार्माचं दुकान होतं ना, ते आहेत का सर आता? नाही, बरं ठीक आहे. पण जर माझं डोकं दुखतंय आणि ताप आलाय तर पॅरासिटामॉल फॉर्म्युला क्रोसिनची गोळी जर मी घेतली तर मला बरं वाटायची शक्यता आहे. पण माझं पोट बिघडलंय आणि मी जर क्रोसिनची गोळी घेतली, मला बरं वाटेल का? फॉर्म्युला त्यातला सगळा वेगळा आहे ना. सामान्य माणसासाठी काय वाटतं, रे औषधाची गोळी घे बरं वाटेल, पण आजार काय आहे आणि औषधाची गोळी कुठली घेतोय हे मॅटर करतं. तसंच या अगदी तुम्ही म्हणालात SBI इज अ फंड हाऊस, त्याच्या वेगवेगळ्या योजना आहेत. मग काही फंड जो इन्फ्रास्ट्रक्चर मधल्याच 30-35 कंपन्यांमध्ये गुंतवणुका करतोय, तो बँकेत नाही इन्व्हेस्टमेंट, बँकांमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करते, तो IT कंपनीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट नाही करते. एक फंड आहे जो टेक्नॉलॉजी फंड आहे, तो फक्त टेक्नॉलॉजी मधल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करेल, तो इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये नाही करणार. कोणी बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस, मग ते फक्त NBFC म्हणजे आजच्या काळातले सावकार, हे ते बजाज फायनान्स, L&T फायनान्स, हे आजच्या काळात क्रेडिट कार्ड कंपनी, हे आजच्या काळातले सावकार. सो हे NBFCs, बँका, इन्शुरन्स कंपन्या, म्युच्युअल फंड कंपन्या, हा पूर्ण सेक्टर झाला बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर, त्यामध्येच तो गुंतवणुका करेल. सो हे मी सांगितले क्वालिटेटिव्ह फंड्स. काही असतात क्वांटिटेटिव्ह फंड, मग लार्ज कॅप फंड म्हणजे ब्लू चिप फंड, म्हणजे दोस कंपनीज ज्या 50,000 पेक्षा जास्त मार्केट कॅपिटल असलेल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करते, त्याला म्हटलं जातं लार्ज कॅप, किंवा त्याला पॅरलल नाव दिलं जातं ब्लू चिप. जे ऑलरेडी मोठ्या झाल्या त्या छोट्या कंपन्यांमध्ये नाही इन्व्हेस्टमेंट करत. मग दुसरा असतो स्मॉल कॅप फंड, म्हणजे ज्या देशातल्या 10 ते 15,000 कोटीच्या खालच्या कंपन्या आहेत, म्हणजे उद्याच्या मोठ्या कंपन्या होऊ शकतात, त्यांच्यामध्ये. सो दिस इज अ क्वांटिटेटिव्ह अप्रोच. मग इथे क्वालिटी इथे नाही बघितलं जात की त्या बँका आहेत की इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे की टेक्नॉलॉजी कंपनी आहे की फार्मा कंपनी आहे, इररिस्पेक्टिव्ह साईज किती आहे. सो अशा वेगवेगळे मापन पद्धती आहेत त्यात. त्यामुळे तुम्ही शेअर बाजारातल्याच इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या SBI सारख्या फंड हाऊसचं जरी बघाल तर जवळपास 20-22 योजना आहेत. कर्ज रोखे म्हणजे फिक्स डिपॉझिट्स मध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या 15-18 योजना आहेत. सो अशा विचार कराल तर 25-30 फंड्स पेक्षाही वेगवेगळ्या फंड कॅटेगरी SBIचेच नाही, 45 फंड घराणी आहेत अशी. बँक ऑफ इंडियाचं पण आहे, LICचं पण म्युच्युअल फंड आहे, त्याच्यानंतर काय कोटक आहे, DSP आहे. देर आर 45 कंपन्या सेबीकडे नोंदणीकृत आहेत. सो नक्की
गाठभेट तुमच्या कुठल्या आर्थिक स्वप्नाची कोणाबरोबर घडवून आणायची हे आर्थिक सल्लागार राशी चर्चा करून तुम्ही ठरवू शकता की हे पैसे ना मला नातवालाच द्यायचेत, मला माझ्या हयातीत हे पैसे वापरायचेच नाहीयेत. सो या फंडवरती आपण मॅक्झिमम रिटर्न घेऊ शकतो की आजोबांची आठवण काढली पाहिजे बाबा नातवाने, पण मला यासाठी फक्त 50,000 ठेवायचे. फाईन, वी कॅन टेक मॅक्झिमम रिटर्न. आजोबांची आठवण काढणार नातू. पण जर म्हणत असू बाबा रे मला कधी लागले पैसे, तर आज मला मेडिक्लेम घ्यायला गेलो तो खूप महाग आहे, 50 ओलांडल्यानंतर मेडिक्लेम इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, घेण्यात काही अर्थच नसतो. सो त्यासाठी म्हणून हे 10 लाख रुपये ठेवून दिलेत. जर चुकून मला अत्यावश्यक मेडिकल इमर्जन्सी यायची असेल त्यासाठी ठेवायचे पैसे, मग त्यावरती मी रिस्क घेऊन चालेल का? मला सांगितली आहे बायपास सर्जरी आणि माझा पोर्टफोलिओ सांगतोय की काहीतरी इकॉनॉमिक चेंजेस आले, मार्केट 15% डाऊन आहे, तर हार्ट अटॅक उद्या येणारा आणखीन आज येईल की नाही. सो अशा प्रकारे कुठला पर्पज आहे, कशाशी जोडवायचं आहे त्याला, त्या प्रकारे त्याचं नियोजन करणं हे महत्वाचं. येस, हां, बॅलन्स पाहिजे. ह्याचा अर्थ काय की पोर्टफोलिओ मध्ये फक्त शेअर बाजार आहे की शेअर बाजार मधल्याच इन्व्हेस्टमेंट्स असंच पूर्णपणे आहे, तर तो पोर्टफोलिओ मला 20-22% पण रिटर्न देतोय, पण मला आत्ता पटकन आजारी पडल्यावरती जर पैसे लागणार आहेत आणि जर त्यावेळेला मार्केट खालती गेलं असेल आणि मला नुकसानीमध्ये पण पैसे बाहेर काढावे लागतील, तर त्याला मी बॅलन्स पोर्टफोलिओ म्हणू शकेन का? नाही. बॅलन्स म्हणजे काय की त्यामध्ये या साईडला मी विष्णू बद्दल म्हणालेलो, या साईडला बॅलन्सिंगची देवता म्हणजे गणपती बाप्पा. आपण गणपतीची पूजा का करतो? प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीची सुरुवात करताना संतुलन महत्वाचं, म्हणून आपण प्रत्येक गोष्टी सुरुवात करताना गणपती बाप्पा मोरया, बॅलन्सिंगची देवता. सो तेच बॅलन्सिंग आपल्या पोर्टफोलिओ मध्ये पण असणं पाहिजे की मला येत्या काळात 2-5 वर्षात लागणारे पैसे कुठले आहेत बरं, तर त्याच्यावरती मी अजिबात रिस्क घेणार नाही, आणि 5 ते 7 वर्ष जे पैसे मला लागणार नाही आहेत तिथे रिस्क घेताना मी अजिबात डगमगणार नाही. दॅट इज व्हॉट इज बॅलन्सिंग इज. पण ह्यालाच जर मी एकत्र असं मिक्सच ठेवलं की लागले तर मला कधी पण लागतील, नाहीतर नाही लागणार, मग मला सुद्धा क्लिअर कट डिसिजन घेताच येत नाही ना. तुम्ही म्हणा काहीतरी लेफ्टला जायचं का राईटला जायचं, मी मध्येच थांबून राहीन. सो म्हणून हा सगळ्यात महत्वाचा एक्सरसाइज असतो ज्याला मी कोणाचंही फायनान्शियल प्लॅनिंग करतो त्यावेळेला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हे पैसे का गुंतवले जातात. येस, छान, मस्त. लक्षात घ्या, आता मी तुझ्या प्रश्नाची उलटी उत्तर द्यायला सुरुवात करतो. इट्स क्लब ऑफ 3 to 4 क्वेश्चन्स. पण तू म्हणालास आता मार्केट पिकला आहे,
तर लक्षात घ्या, जे मार्केट गेल्या 4-5 वर्षात पाहतायत किंवा फार फार तर 10 वर्षात पाहतायत, त्यांनी मार्केटला बघितलेलं असतं 25-26 हजारावरती सुद्धा, आणि त्यांना आता 72-73 हजारावरचा सेन्सेक्स दिसत असेल तर त्यांना तो पीक वरती गेलाय असं वाटतं. पण लक्षात घ्या, मला आठवतंय मी ज्याला शाळेत होतो त्याला 6 हजाराचा सेन्सेक्स झाल्याची घरात झालेली पार्टी पण मी बघितली आहे. त्याच्या अगोदर हर्षद मेहता स्कॅम आणि त्यावेळेला 2.5-3 हजाराचं मार्केट जे होतं ते देखील आमच्या घरांनी पाहिलेलं आहे. पण आम्हाला आजचं 72 हजाराचं मार्केट सुद्धा एक्सपेन्सिव्ह मार्केट नाही वाटत, बिकॉज ह्या मागचा विचार काय केला पाहिजे, हे 72 हजार असो नाही तर 62 हजार असो नाही तर 52 हजार असो, हा आकडा मुळात येतो कुठून हे समजलं पाहिजे. सो दॅट इज वी नीड टू अंडरस्टँड द पी रेशो. बघ, मी जरा जितकी थोडं टेक्निकल आहे पण जितकं सोपं होईल तेवढं मी सांगतो. इट इज प्राइस टू अर्निंग, म्हणजे किती रुपये उत्पन्न कमवणाऱ्या कंपनीला मी किती पट भाव देतो. 1 रुपया कमवणाऱ्याला जर मी त्याच्या 20 पट भाव देत असेल तर मी 20 रुपये त्या कंपनीचा पी रेशो माने. जर ॲव्हरेज पी रेशो हा भारतात 25 ते 28 मानला गेलाय. किती पट कंपन्यांच्या उत्पन्नाच्या किती पट शेअरची किंमत आहे, ही जर 25 ते 28, ज्या वेळेला इकॉनॉमीची साईजच 1.5 ट्रिलियन 2 ट्रिलियन होती, त्यावेळेच्या अर्थव्यवस्थेमध्ये 6 हजाराचं मार्केट सुद्धा एका पॉइंटला एक्सपेन्सिव्ह झालं होतं. पण आज जर 72 हजारावरती मार्केट असेल आणि पी रेशो जर 22-23 असेल तर त्याला आपण शेअर मार्केट पीकलाय वगैरे म्हणू शकू का? परत शेअर बाजाराचे रिटर्न्स ठरण्याचे काही पॅरामीटर्स आहेत. म्हणजे एक पॅरामीटर ठरतो जीडीपी प्लस इन्फ्लेशन रेट. म्हणजे काय तर देशाचं जे सकल राष्ट्रीय उत्पन्न आहे जीडीपी अधिक महागाईचा दर. मग आत्ताच्या चाललेल्या रिसेंट बातमीप्रमाणे आपल्या भारताचा जीडीपी 8.4% च्या जवळ जातो. मग 8.4% प्लस जर भारताचा इन्फ्लेशन रेट जर 6% मानला तर 8.4 प्लस 6 म्हणजे झाले 14.4%. सो साधारणपणे शेअर बाजाराचा येत्या काळातला परतावा ॲव्हरेज परतावा हा 14.4% राहील असं हे प्रेडिक्शन दाखवतं. असं उत्तर मिळतं फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सना आणि लगेच तो आकडा आल्या आल्या सेन्सेक्स 1000 पॉइंटनी उसळी घेतं. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट्स भारतामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेवरती विश्वास वाढल्यामुळे ते आणखीन गुंतवणुका करतात आणि ते वाढत जातात. सो ह्यात हे महाग झालंय का स्वस्त झालंय हे मी माझ्या समजांनी आणि माझ्या भावनिक हिंदोळ्यांवर ठरवत असेल तर कुठलंही मार्केट स्वस्त किंवा महाग याला काही बेस नाही आहे. बट वेन इट इज बॅक बाय सम डेटा, सो काय म्हणतात आपका बेटा झूठ बोल सकता है लेकिन डेटा कभी झूठ नहीं बोलता. सो तो डेटा काय आहे तो जर समजून घेतला आपण तर आपल्याला कळेल. अदरवाईज आपल्या सामान्य माणसाला कळत नाही की हा शेअर 72 हजाराचा आहे म्हणजे महाग आणि हा शेअर 12 रुपयाचा आहे म्हणजे स्वस्त. असं नाही आहे ना. हा केक आहे, या एका केकचे कोणी 100 तुकडे पाडलेत तर कोणी 2च तुकडे पाडलेत. कोणी त्याचे अगदी फार छोटे छोटे एवढेशे तुकडे केलेत आणि तुम्हाला 12 रुपयाला दिलाय आणि कोणीतरी 100 रुपयाला मोठा तुकडा दिलाय. मग आपण म्हणू शकतो का की हा जो छोटासा देतोय तुकडा हा 12 रुपयाला स्वस्त मिळतोय? सो ह्या आतलं जे गोष्टी आहेत या नीट ह्या समजून घेणं इज अ इंटरेस्टिंग थिंग. हा तुझा पहिला शेअर मार्केट महाग आहे का स्वस्त आहे वाला प्रश्नाचं उत्तर दिलं मी. सेकंड क्वेश्चन वॉज ऑल्सो इंटरेस्टिंग की SIP नी हे पैसे गोळा करावे, लमसम इन्व्हेस्टमेंट्स करावी. तर लक्षात घे SIP इज अ पॅटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट. ज्या वेळेला तू ठरवतोस मी दर महिन्याला हे 5-7 हजार ठरवीन आणि गुंतवणूक करीन किंवा माझ्याकडे एक
50,000 रुपये जमल्यावरती मी गुंतवणूक करीन, त्याऐवजी जर मी म्हणत असेल 5,000 रुपये दर महिन्याला बाय डिफॉल्ट माझ्या लग्नासाठीचे जमतायत, पण त्याचा पर्स्पेक्टिव्ह मला 2च वर्ष आहे, तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मधली फंडमध्ये देखील 2 वर्षाची SIP करता येईल. मग त्याचबरोबर काही मल्टी ॲसेट अलोकेशन फंड्स असतात, म्हणजे जे सोनं, शेअर बाजार, फिक्स डिपॉझिट्स आणि रिअल इस्टेट अशा 4ही गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. सो ह्याच्यातलं सोनं, रिअल इस्टेट आणि FDs या आपल्याला स्टेबल परतावा देणार आहेत, या झटकन निगेटिव्ह जाणाऱ्या नाही आहेत. सो मला ह्या 3 गोष्टी 6-6.5% देणार आहेत. हा जो 25% कंपोनंट आहे हा मी सोडून देतो मोदींवर. आले निवडून, ज्याची शक्यता बऱ्यापैकी दाट आहे, तर मार्केट अजून वाढेल. त्याच्या मागे जसं मोदींचं निवडून येणं होत नाही तसं अमेरिकेत जो बायडनचं पण इलेक्शन आहे. आणि कुठली सत्ताधारी पार्टी कुठल्याही देशाची का असे ना, मार्केट पडतंय आणि लोक वोटिंगला जात आहेत, वोटर्सचा मूड राहील का सत्ताधारी पक्षाबाबत? सो सत्ताधारी पक्षाबद्दल पॉझिटिव्ह मूड राहण्याचं सगळ्यात महत्वाचं काम हे इंडेक्सेस करत असतात. सो त्यामुळे एक 2-5-10% करेक्शन चालू राहील. येत्या मे पर्यंत जर आपल्याला कोणीतरी सांगत असेल मार्केट खूप पिकलंय आणि 30-40% पडेल, तर लक्षात घ्या हे त्याच्या इमोशनल हिंदोळे आहेत. असं काय होणं, सत्ताधारी जो पक्ष असतो, सरकारमध्ये जे असतात त्यांच्याकडे अनेक आयुध आहेत, त्या शेअर बाजाराला पंप करत राहण्यासाठी खूप आयुध आहेत. त्यामुळे ते काही इलेक्शनला लोक जाईपर्यंत तरी मार्केट खालती सोडत नाहीत. हा झाला एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, कंपन्यांचे रिझल्ट्स चांगले येत आहेत ना. तुम्हीच बघा ना, येत्या 5 वर्षात नवीन गाडी घेतलेले आपल्या घरातले किंवा आपल्या ओळखीतले किती लोक आहेत? प्रत्येकाच्या ओळखीत लोक वाढत आहेत. दिवाळीमध्ये शॉपिंग करण्याचं प्रमाण, ऑनलाईन सामान खरेदी करण्याचं प्रमाण, आपला खर्च करण्याचा फ्लो बघा हा एवढ्या प्रमाणात वाढतोय. हे इकॉनॉमीचं अख्खं गणित बदलतंय ना. सो त्यामुळे लक्षात काय घे, SIP 1-2 वर्षासाठी पण करता येते, 30-35 वर्षासाठी पण करता येते, आणि 30-35 वर्षासाठी चालू केलेली SIP 6 महिने थांबवता पण येते. सो दिस इज अ टेलर मेड सिस्टीम. हे रेडीमेड गारमेंटचं शॉप नाही. सो तुझ्या मापाप्रमाणे कपडे शिवण्याचा, फायनान्शियल प्लॅनिंग करण्याचं हे माध्यम आहे. इथे कुठलेच जाचक नियम लावून नाही, असं नाही आता हे 5 वर्ष चाललंच पाहिजे असं काही नाही. आर्थिक आयुष्य बदलतं. तू म्हणाला असशील 2 वर्षात लग्न करणार, पण ठरलं बाबा आणि 6 महिन्यातच करायचंय, घडू शकतं. सो वी नीड टू प्रिपेअर. म्हणून आपण सगळेच्या सगळे हे मल्टी ॲसेट अलोकेटर मध्ये टाकून चालतील का? नाही चालणार. त्यात 25% का होईना इक्विटी कंपोनंट आहे, म्हणून काहीतरी पैसे मेजर लेवलवर असे ठेवले पाहिजेत की जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्येच आहेत. बिकॉज 1 ते 2 वर्ष इज अ व्हेरी स्मॉल टाइम. हा स्मॉल टाइम मला खूप मोठ्या प्रमाणात पैसे वाढवण्यासाठीचा वेळ नाहीये. चला, खूप छान वाटलं. आज मी पहिल्यांदा रोह्यामध्ये आलो आणि इतक्या सगळ्या लोकांची भेट झाली. छान, सगळ्यांनी फार मस्त अगत्य केलं आणि आज मला संधी दिली तुम्ही इथे बोलण्याची. ज्यांचं रेडिओवरती आवाज ऐकत ऐकत छान सुंदर विचार माझ्या देखील कानावर पडले आणि माझ्या आयुष्याला देखील दिशा मिळाली होती, तसे आपले सोमण सर आज इथे आहेत. त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्याशी छान गप्पा मारता आल्या. छान मस्त माझं आगत स्वागत सरांच्या घरी झालं. प्रतीक तर काय माझा कॉलेजला जो शिकायला होताच, आता त्याचं अलिबागशी आणखीन वेगळं नातं पण जोडलं गेलंय. सो अशा सगळ्या जणांची आज रोह्यामध्ये येऊन आणि रोह्याशी हे
एक नवीन नातं जोडायला मला देखील आवडणार आहे. तुम्हाला कोणाला जर तुमचं आर्थिक नियोजन करून घेण्याची इच्छा असेल माझ्याकडनं, तर माझा प्रतीक हा प्रितेश हा माझा अलिबागचं ऑफिस पाहतो. माझी मुंबईमध्ये 2 ऑफिसेस आहेत. जर कोणी मुंबईत येणार असेल तर आमचं पार्ल्याला आणि ओशिवऱ्याला ऑफिस आहे. तसंच पुण्याला सिंहगड रोडला पण माझी एक टीम आहे. आणि मी आता सगळं पॅसिवली जरा अलिबागला थोडंसं वजन कमी करायचं आहे, योगा प्राणायाम अशा सगळ्या पद्धतीतनं लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणून मी अलिबागला राहिलेलो आहे. सो अलिबाग रोहा अंतर फार जवळ आहे. तुम्हाला कोणाला आमच्या अलिबाग कार्यालयात यायचंय, यू आर मोस्ट वेलकम. तुम्ही सगळे म्हणालात आमचं काही फायनान्शियल प्लॅनिंग पर्सनल काही प्रश्न विचारायचे, 1-2 जण आहात, मी स्वतः परत तुम्हाला भेटायला येईन. तुम्हाला याबाबत काही चर्चा करायची असेल, माझा फोन पण बऱ्याच वेळा माझ्याकडे नसतो, प्रितेशकडे असतो. तुम्ही प्रितेशचं कार्ड घेऊन ठेवलं, तुमची वेळ माझी वेळ तो जोडून देईल आणि मला तुमचा फायनान्शियल काय म्हणता येईल नौकेचा नावाडी व्हायला मनापासून आवडेल. धन्यवाद.